केलेली आहे. त्याचबरोबर मी मल्टिपल बिझनेसमध्ये काम करतो. लाईक मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून मी 7 देशांमध्ये काम करतो वेगवेगळ्या. नंतर मी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये सर्व्हिसिंग, एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेस, एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेडिंग आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग या सगळ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये जे काही फॅक्टर्स असतात त्या सगळ्या फॅक्टर्स मध्ये काम करतो. सगळ्यात महत्वाचा विषय जर म्हणायचं झालं तर मी माझं शिक्षण जे आहे ते लंडन मध्ये झालेलं आहे आणि लंडन वरनं परत आल्यानंतर मी बिझनेस माझा चालू केला. बिझनेस चालू केल्यानंतर आतापर्यंत डिरेक्टली और इनडायरेक्टली हस्ते को रस्ते मी साधारणपणे 900 पेक्षा जास्त कंटेनर एक्सपोर्ट केलेले आहेत. कंटेनर एक्सपोर्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी मेजॉरिटी माझा जो प्रोडक्ट आहे तो आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईज. सो हे झालं थोडक्यात माझ्याबद्दलची माहिती. मीनवाईल उद्यमी महाराष्ट्र ज्या प्लॅटफॉर्मवरती आपण सगळेजण कनेक्टेड आहात, हा प्लॅटफॉर्मचं नाव आहे उद्यमी महाराष्ट्र. म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या युवकांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा यासाठी मी एक चळवळ चालवतो. एक सोशल त्याला ऍस्पेक्ट आहे ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो, इन्क्लुडिंग ट्रेनिंग, इन्क्लुडिंग सपोर्ट, इन्क्लुडिंग अश्युरन्स ऑफ बायर. असं मल्टिपल ऍस्पेक्ट मध्ये माझ्याबद्दल काम होतं, आपण काम करतो. ही झाली थोडक्यात माझ्याबद्दलची आणि माझ्या ऑर्गनायझेशनची माहिती. आजचं जे वेबिनार आहे या वेबिनारमध्ये मुळात तुम्हाला अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोविड नंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळेल. नंतर महाराष्ट्रातनं, प्रामुख्याने महाराष्ट्रातनं एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय संधी आहेत, कुठले प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे हा वेबिनार ज्याच्या भोवती फिरणार आहे ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय चालू करण्यासाठी 8 महत्वाचे स्टेप्स. ज्या स्टेप्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय ऍब्सोल्युटली इझिली चालू होऊ शकतो. सगळ्यात पहिले माझा जो फोकस असणार तो या 8 स्टेप्स वरती असणार आहे. आणि अजून थोडक्यात माहिती द्यायची झाली तर आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला बरेचसे डेटा देखील मी शेअर करणार आहे. सो सगळ्यात पहिले मला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये ज्यांना काम करायचंय किंवा आतापर्यंत जसं म्हणालो की मी आज ट्रेनिंग मध्ये पण साधारणपणे देशभरात मी 17,000 ते 18,000 लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये ट्रेन केलं आहे. आणि मेजरली जेव्हा आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मध्ये काम करतो तेव्हा काही ठराविक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात, जे कदाचित तुमच्या मनात देखील असतील. जेव्हा तुम्ही आज स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय चालू करण्याचं च्या इच्छेने या वेबिनार मध्ये असतात. आपल्यापैकी अनेक जण असे असतील की मला बिझनेस चालू करायचा आहे पण कुठला करायचा तो माहित नाही. अशा ऍस्पेक्टने पण अनेक लोक आपल्यावर कनेक्टेड असतील. तर त्या सगळ्यांसाठी 4 प्रश्न आहेत जे मला वाटतं कॉमनली प्रत्येकाला पडतात आणि त्याच्यामुळे लोक स्वतःचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय चालू करू शकत नाही. त्यामुळे जर ते ब्लॉकेजेस तुमच्या मनात देखील असतील तर तुम्ही प्लीज सगळ्यांनी आपले कमेंट बॉक्स ओपन करा. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं तुमच्याकडनं मला अपेक्षित आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्यापैकी असं किती लोकांना वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये जर काम करायचं असेल तर मला इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे? जर तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज MALA असं मला किंवा मराठीत मला जरी तुम्ही टाईप केलं तरी चालू शकेल. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये काम करायचं असेल? ओके, गुड. निखिलजी तुम्हाला नाही वाटत, यू आर क्लिअरली मेन्शन तुम्हाला नाही वाटत. ओके, प्रकाशजी नाही वाटत. ओके, सो ज्यांना नाही वाटत इट इज गुड. म्हणजे ज्यांना वाटतंय त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. दुसरा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये डॉक्युमेंटेशन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे? ते डॉक्युमेंटेशन खूप जास्त लागतं. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त डॉक्युमेंटेशन लागतं आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला आतापर्यंत व्यवसाय करण्यापासून थांबवलंय, असं किती लोकांना वाटतं? ज्यांना वाटतं त्यांनी मी असं टाकू शकता, MEE किंवा मराठीमध्ये मी.
ओके स्वप्नीलजी, गुड. आता तिसरा प्रश्न की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तिसरा प्रश्न असा आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते, म्हणून मी माझा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय चालू करू शकलो नाही, किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते असं किती लोकांना वाटतं? अगेन ज्यांना वाटतं त्यांनी मला असं टाईप केलं तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न की आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस चालू करण्यासाठी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते? सॉरी, माफ करा, इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न झाला. किती लोकांना असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतात, म्हणून मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस नाही चालू केला? खूप जास्त पैसे बुडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायामध्ये येऊ इच्छित नाही? ज्यांना वाटतं त्यांनी प्लीज मला असं टाईप करू शकता. सो आय गेस मॅक्सिमम लोकांचं, मी आपण जर बघितलं तर मॅक्सिमम लोकांचे हे प्रश्न आहेत. आय थिंक काही ठराविक 4-5 लोक जर सोडली तर तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना हे प्रश्न पडतात आणि हे प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतात. सो सगळ्यात आधी या प्रश्नांची उत्तरं देणं मला गरजेचं वाटतं. ही उत्तरं जर प्रॉपरली दिली, ह्या मेंटल ब्लॉकेजेस जर तुमच्या निघाल्या, तर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप प्रॉपरली चेंज होऊ शकतो आणि तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीकडे एका वेगळ्या अँगलनी बघू शकता असं मला वाटतं. सगळ्यात पहिला प्रश्न, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश किंवा एखादी फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं आहे का, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठीचं उत्तर आहे. बेसिकली जर तुम्हाला मी विचारलं की जगात सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणारा देश कुठला, तर त्याचं नाव आहे चायना. आय एम सॉरी नितेशजी, ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी प्लीज स्वतःकडचं तुमचं ऑडिओ कनेक्ट करा, कारण इतरांना आवाज येतोय. म्हणजे माझ्या इकडनं काही टेक्निकल प्रॉब्लेम नाहीये फॉर शुअर. ओके. सो ज्यांचं असं म्हणणं आहे की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश गरजेची आहे, त्यांना जसं म्हणालो की जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट करणारा देश कुठला, तो चायना. चायना जो जगातला 1 नंबरचा देश आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये, त्यांची बिझनेस लँग्वेज ही इंग्लिश नसून त्यांची लोकल लँग्वेज आहे विच इज मॅन्ड्रीन. आणि स्वतःच्या स्थानिक भाषेमध्ये व्यवसाय करून हे लोक जगात 1 नंबरला आहे. कम्युनिकेशन स्किल्सचा प्रॉब्लेम आहे असेल तर त्याला अनेक सोल्युशन्स आहेत. आणि तुमच्या बायर्स बरोबर कम्युनिकेट करत असताना किंवा तुमचं कम्युनिकेशन करत असताना तुम्हाला जे काही मेजरली गोष्टी लागतात, किंवा मेजरली तुमचं जे कम्युनिकेशन लागतं, इट इज मेजरली थ्रू मेल्स. आणि जेव्हा तुम्ही मेलवरनं कम्युनिकेट करता, तर तुमच्याकडे गुगलचं एक खूप चांगलं टूल आहे, ज्याचं नाव आहे गुगल ट्रान्सलेट. ज्याच्यातून तुम्ही मराठीमधनं इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधनं हिंदीमध्ये, हिंदीमधनं हिब्रूमध्ये, हिब्रूमध्ये अगदी अगदी कुठल्याही मल्याळममध्ये कुठल्याही जगातल्या भाषेत ट्रान्सलेट करू शकता. आणि मुळात हे चायनीज लोक जे जगात 1 नंबरला आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये, यांची भाषा जर तुम्ही कधी ऐकली किंवा अगदी गुगलवर जाऊन युट्यूबवरती जाऊन सर्च केलं किंवा चायनीज पीपल स्पीकिंग इन इंग्लिश, तर आपल्या गावाकडच्या एखाद्या माणसाला जितकं इंग्लिश येतं तितकंच त्यांना येतं. मी ओमकार कॉलिंग इंडिया वॉन्ट टू सेल पेन, त्यांना धंदा कळतो. सो एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना आपल्याला काय गरजेचं आहे, तर ते म्हणजे आपल्याला काय हवंय ते कम्युनिकेट करणं, आणि त्याच्यासाठी बेसिक इंग्लिश आहे, तुटकं फुटकं इंग्लिश का होईना आपल्यापैकी प्रत्येकाला येतं. म्हणजे लाईक हाय आय एम ओमकार, आय एम कॉलिंग फ्रॉम इंडिया, आय वुड लाईक टू सेल दिस पेन टू यू. इतकं इंग्लिश तर आपल्यापैकी प्रत्येक जण बोलू शकतो, आणि नसेल बोलता येत तर पाठांतर रट्टा मारू शकतो. कारण बाकीचं जसं म्हणालो, जे काय कम्युनिकेशन आहे ते सगळं तुमच्या मेल्सवरनं होतं.
आणि अगदी चायना कशाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिककडे गेलात, पुणा साईडला गेलात किंवा अगदी कुठल्याही ग्रामीण महाराष्ट्राच्या भागात गेलात, जिकडे अनेक एक्सपोर्टर्स आहेत, ज्यांना इंग्लिशचा ई पण येत नाही, पण त्यांची अनेक लोक दुबईमध्ये बसून किंवा इतर कुठल्या देशांमध्ये बसून की ही लोक जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये स्वतःचा माल एक्सपोर्ट करतायत. म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुम्हाला इंग्लिश किंवा फॉरेन लँग्वेजची माहिती असणं गरजेचं नाहीये. सो ज्यांचा असं हे होतं की मला इंग्लिश येत नाही किंवा मला एखादी फॉरेन लँग्वेज येत नाही म्हणून मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करू शकत नाही, त्यांच्यासाठी उत्तर आहे याची गरज लागत नाही. मी स्वतः अशा अनेक देशांमध्ये काम करतो, म्हणजे मी आतापर्यंत 32 प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतो आणि 67 देशांमध्ये काम करतो. त्या 67 देशांमध्ये असे अनेक देश आहेत, जसं स्पेन असेल किंवा युएस असेल, युएस मध्ये स्पॅनिश स्पीकिंग पब्लिक आहे, किंवा जर्मन आहे, जर्मन मध्ये डॉच स्पीकिंग पब्लिक आहे. त्यांची भाषा नाही कळत मला किंवा माझी भाषा नाही कळत त्यांना, तरीही व्यवसाय होतो. सो बॉटम लाईन इज, भाषेमुळे जर स्वतःचा व्यवसाय जर तुम्ही थांबवत असाल तर कृपा करून असं करू नका. एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय की कुठलाही व्यवसाय भाषेमुळे थांबवू शकत नाही. हा झाला पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर. आता दुसरा प्रश्न की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये डॉक्युमेंटेशन खूप लागतं का? आता आपल्यापैकी जो सामान्य घरातला माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा, त्याला प्रत्येकाला डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत भीती असते. मला आजही आहे. मला जर तुम्ही सांगाल किंवा तुझ्या एक्सपोर्ट्स जे तू आतापर्यंत केले त्याच्या सगळ्याची डॉक्युमेंटेशनची डिटेल्स दे, तुम्ही कुठले डॉक्युमेंटेशन लागतात हे मी सांगू शकेन. पण मला जर तुम्ही सांगा डॉक्युमेंटेशन स्वतःचे स्वतः कर, तर मला ते कदाचित जमणार पण नाही. आणि साधारणपणे 17 ते 18 वर्षापूर्वी जे डॉक्युमेंट्स होते ते खूप जास्त होते. 27 ते 28 डॉक्युमेंट्स लागायचे. काही काही प्रोडक्ट लागले 30-35 डॉक्युमेंट्स लागायचे. पण आजच्या तारखेला 7 ते 8 पेक्षा जास्त डॉक्युमेंटेशन लागत नाहीत. ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, जे काही डॉक्युमेंटेशन लागतात दे आर ॲज गुड ॲज फिल इन द ब्लँक्स. म्हणजे आपण परीक्षेमध्ये गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाचं जसं उत्तर देतो, तसेच तुम्हाला एकदा 5 वेळा, 10 वेळा, 15 वेळा, अगदी 20 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या प्रोडक्ट प्रमाणे, तुमच्या इंडस्ट्री प्रमाणे काय डॉक्युमेंटेशन लागतात आणि काय डॉक्युमेंटेशन कुठे कसे लिहायचे, हे अगदी 5-10 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही तुमचे स्वतःचे डॉक्युमेंटेशन स्वतः करू शकता. सो बॉटम लाईन इज, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचा फॅक्टर नाहीये. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काही डॉक्युमेंटेशन करावे लागतात ते तुम्हाला स्वतःला करावे लागत नाहीत. त्याच्यासाठी टेक्निकल अथॉरिटी आहे ज्याचं नाव आहे CHA, कस्टम हाऊस एजंट. कस्टम हाऊस एजंट ही एक अशी अथॉरिटी आहे जो तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मधले जे काही टेक्निकल ऍस्पेक्ट्स, कस्टम क्लिअरन्स, ड्युटी ड्रॉबॅक, लॉजिस्टिक्स, हे सगळे टेक्निकल ऍस्पेक्ट तो CHA हँडल करतो. म्हणजे जसं आपला लोकल बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये CA असतो, चार्टर्ड अकाउंटंट असतो. म्हणजे व्यवसाय जरी आपण केला तरी त्याचे GST फायलिंग, ITR फायलिंग हे सगळं तुमचा CA करतो. तसंच एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचे जे काही टेक्निकॅलिटीज आहेत ते सगळी तुमचा CHA करतो. सो जर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टची भीती, एक्सपोर्ट इम्पोर्टच्या डॉक्युमेंटेशनची भीती असेल तर भीती बाळगण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की माझ्या प्रोडक्ट प्रमाणे, माझ्या इंडस्ट्री प्रमाणे कुठले डॉक्युमेंटेशन गरजेचे आहेत. ते एकदा तुम्हाला, कारण काय ते समजा ते तुम्हाला माहिती नसेल आणि हे तुम्हाला तुमच्या CHA ला कळलं की तुम्हाला डॉक्युमेंटेशन बद्दल माहिती नाहीये, तर ते CHA चक्कर चालू होतं की सर एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट आला, याचे एवढे चार्जेस लागतील, सर तुमची इथे सही चुकली तर त्याचे एक्स्ट्रा 10,000 रुपये लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन कुठले लागतात तुमच्या प्रोडक्ट प्रमाणे, तुमच्या इंडस्ट्री प्रमाणे, याची फक्त माहिती असणं गरजेचं. हा झाला दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप लागते का? आपल्या मराठी माणसांचा जिव्हाळ्याचा विषय, की माझ्याकडे भांडवल नाही त्यामुळे मी आजपर्यंत व्यवसाय चालू केला नाही, असं आपण आजपर्यंत हजारो वेळा ऐकलं असेल. गुजराती मारवाड्यांना कोण ना कोणतरी भांडवल देतं म्हणून ते व्यवसाय चालू करू शकतात. आपल्याकडे कोण भांडवल द्यायला नाहीये म्हणून आम्ही व्यवसाय चालू केला नाही. सो ज्यांचा हा प्रश्न असेल की माझ्याकडे भांडवल नाहीये किंवा माझ्याकडे खूप लिमिटेड कॅश फ्लो आहे, तर मी व्यवसाय कसा करू? तर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे की याच्यामध्ये तुमच्या हातात जेवढा पैसा आहे, मी खूप काय म्हणतात समजतेने आणि सजगतेने हे वाक्य बोलतोय, तुमच्या हातात जेवढा पैसा असेल तेवढ्या पैशामध्ये तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम चालू करू शकता. कसं ते उदाहरण सगळं सांगतो. समजा मी आता अगदी पहिले अप्पर अमाऊंट म्हणजे जास्त अमाऊंटचे हे सांगतो.
समजा तुमच्याकडे 50,000 ते 1,00,000 इतकी रक्कम असेल, तर तुम्ही मर्चंट ट्रेडर म्हणून काम करू शकता. मर्चंट ट्रेडर म्हणजे कोणची व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडनं प्रोडक्ट घेऊन तिसऱ्या व्यक्तीला विकते, एजंट ज्याला आपण म्हणतो, त्याला मर्चंट ट्रेडर असं संबोधलं जातं एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपयापासून 5,00,000 रुपये इतकी अमाऊंट असेल, तर तुम्ही छोटे प्रोडक्ट्स इम्पोर्ट करून लोकली विकू शकता. आता इम्पोर्ट मध्ये पण असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला अख्खीच्या अख्खी कंटेनर्स इम्पोर्ट करावे लागतील. तुम्ही अगदी 10 पीसेस, 15 पीसेस, 20 पीसेस पण इम्पोर्ट करू शकता. समजा तुमच्याकडे 5,00,000 रुपयापासून 25,00,000 इतकी रक्कम असेल, तर तुम्ही एखादं छोटस पण एक्सपोर्ट इम्पोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करू शकता. किंवा रादर एक्सपोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करू शकता. त्याच्यातनं जे काय मॅन्युफॅक्चरिंग होईल, जे काय प्रोडक्ट निघतील ते सगळे एक्सपोर्ट होतील. समजा तुमच्याकडे 25,00,000 ते 1,00,00,000 अमाऊंट असेल, तर तुम्ही मोठे अगदी भरलेले कंटेनर, 1-2 कंटेनर, 5 कंटेनर, 10 कंटेनर पण इम्पोर्ट करू शकता. डिपेंड्स ऑन द प्रोडक्ट यू सिलेक्ट. त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर मोठं एक्सपोर्ट इम्पोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करू शकता. आता ही झाली अगदी रक्कम 50,000 पासून ते 5 करोड पर्यंत. आता अनेक जण असे असतील की माझ्याकडे तेवढे पण नाहीयेत. तर समजा तुमच्याकडे अगदी 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपये इतकी रक्कम असेल, तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री मधला नवीन फॉर्मॅट, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचा मॉडर्न फॉर्मॅट म्हणजेच ई कॉमर्स. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट जर Amazon.com, eBay.com, Alibaba.com या वेबसाईटवर विकायचं असेल, मी .com म्हणतोय, .in म्हणत नाहीये. इंटरनॅशनल बॉर्डर्स मध्ये ज्या काही ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्स वरती जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकायचं असेल, तर तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स कंपल्सरी आहे. आणि त्याच्यासाठी देखील तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. तुम्हाला एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर म्हणून संबोधलं जातं. ते तुम्ही अगदी 10,000 ते 25,000 मध्ये बिझनेस सेटअप करू शकता. समजा तुमच्याकडे 5,000 ते 10,000 इतकीच रक्कम असेल, तर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस प्रोव्हिजनचं काम करू शकता. सर्व्हिस प्रोव्हिजन म्हणजे काय, की बाबा मला जसं मी चालू केलं माझा व्यवसाय, मी सुरुवात केली, मी लंडनवरून जेव्हा परत आलो त्यावेळेस माझ्याकडे फार भांडवल नव्हतं. मग मी काय केलं, मी नाशिकला गेलो. नाशिकला काही कॉन्टॅक्ट होते, त्या कॉन्टॅक्ट मधनं मी शेतकऱ्यांना भेटतो. आता मला माहिती होतं की नाशिकमध्ये असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे प्रोडक्ट दुसरं कोणतरी घेऊन एक्सपोर्ट करतोय, म्हणजे त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना त्या बिझनेसचा नो हाऊ नसल्यामुळे ते स्वतःचे प्रोडक्ट एक्सपोर्ट नाही करू शकत. तर सगळ्यात पहिले मी त्यांना भेटलो, त्यांना गाठलं आणि त्यांना सांगितलं की सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः एक्सपोर्ट का नाही करत. तर त्यांचं मॅक्सिमम लोकांचं म्हणणं आलं की बाबा आमच्याकडे पैसे नाही तेवढे रजिस्ट्रेशन करायला, रजिस्ट्रेशनसाठी खूप जास्त पैसे लागतात, अमुक तमुक अशी बरेच त्यांचे प्रॉब्लेम्स होते. सो बॉटम लाईन त्यांचा एक मेजर प्रॉब्लेम होता की डॉक्युमेंटेशन कसे करायचे माहित नाही आणि त्याला खर्च खूप येतो. मग मी त्यांना सांगितलं की बाबा ऍक्च्युअल खर्च कितीला येतो, किती कशाला येतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स, एक साधं उदाहरण सांगतो. माझे एक सप्लायर आहेत, माझे स्वतःचे सप्लायर आहेत नाशिक मधले टॉप 3 एक्सपोर्ट इम्पोर्ट सप्लायर, सॉरी कांद्याच्या सप्लायर मध्ये ते येतात. तिथे त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना गप्पा मारत असताना आम्ही पण एक्सपोर्ट करणार आहे. म्हटलं कसं काय, म्हणजे आम्ही आमचं लायसन्स काढलं. म्हटलं अच्छा व्हेरी गुड. म्हटलं किती खर्च केला, 2.5 लाख रुपये एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स साठी त्या माणसाने 2.5 लाख रुपये खर्च केला. म्हटलं काय एवढा खर्च, तर आपलं लायसन्स स्पेशल आहे, लाईफ टाईम लायसन्स आहे. म्हटलं दाखवा लायसन्स. त्यांचं लायसन्स बघितलं, माझं लायसन्स बघितलं, नाव, माझ्या कंपनीचं नाव, पत्ता, लायसन्सचा नंबर, या 3 गोष्टी सोडल्या तर अख्खच्या अख्खं लायसन्स सेम होतं. त्यांनी 2.5 लाख रुपयात बनवलं होतं, मी 500 रुपयात बनवलं होतं. जेव्हा मला लक्षात आलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स बनवण्याचा व्यवसाय हा जसा गिराईक तशी पुढे, म्हणजे आजही मुंबईमध्ये अनेक लोक आहेत ते 15,000 लायसन्स काढून देतात एक्सपोर्ट इम्पोर्टचं. पुण्या साईडला गेला तर 10 ते 12,000 मध्ये काढून मिळतं. नाशिक साईडला गेला तर सेम 7 ते 10,000 मध्ये काढून मिळतं. तो ही गॅप, हा व्हॅक्यूम मला लक्षात आला. तर मी या शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा एक काम करा, तुमचे लायसन्सेस, तुमचे जे काय डॉक्युमेंटेशन करायचे ते मी तुम्हाला करून देतो. त्याच्यासाठी ऍक्च्युअल गव्हर्नमेंटचे जे काय चार्जेस आहेत ते डिरेक्टली तुम्हाला ऍट ऍक्च्युअल पे करा. 500 रुपयाचं लायसन्स आहे तर 500 रुपयेच भरा. आपेडाला 5,900 रुपये लागतात 5 वर्ष, तर आपेडाला 5,900च भरा. पण हे सगळं करून देण्यासाठी मी तुमच्याकडे 10,000 रुपये घेऊ. आणि ते लोक हसत तयार झाले की ज्यांना माहिती होतं की एका लायसन्ससाठी 2.5 लाख रुपये खर्च येतो, त्यांना जर 7 ते 8 गोष्टी अगदी 15 ते 20 हजारात मिळत असतील तर हसत लोक तयार होतात.
अशा याच्यामध्ये फर्स्ट फेज मध्ये माझ्याकडे 32 लोक तयार झाली. म्हणजे माझ्याकडे रेव्हेन्यू किती जनरेट झाला 3,20,000 रुपये. माझा मुंबईवरून नाशिकला येण्या जाण्याचा किंवा जो काही खाण्याचा वगैरे खर्च असेल तो पण 30,000 रुपये झाला असेल. आपण बघू माझ्याकडे पावणे 3 लाख रुपये उरले. प्लस 3.5 लाखापेक्षा माझ्याकडे प्लस असा एक डेटाबेस जमा झाला की या लोकांकडे एक्सपोर्ट क्वालिटीचे जे प्रोडक्ट आहेत या लोकांना एक्सपोर्ट करण्यात इंटरेस्ट आहे. सो सेकंड स्टेप मी काय केली तर मी त्यांना सांगितलं की बाबा प्रोडक्ट तुमचं, पैसे तुमचे, अकाउंट तुमचं, मी तुमच्यासाठी बायर शोधून आणेल. त्या बायरच्या पेमेंटची गॅरंटी मी घेईन. पैसे तुमच्या अकाउंटला येतील. पैसे तुमच्या अकाउंटला आल्यानंतर तुमचं जे नेट प्रॉफिट होईल, नेट प्रॉफिट, त्या प्रॉफिट वरती मी तुमच्याकडनं 30% घेईन. आणि गव्हर्नमेंट कडनं जे काही इन्सेंटिव्ह मिळतील त्याच्यावरती मी तुमच्याकडे 40% घेईन. आणि पहिल्याच फेज मध्ये माझ्याबरोबर 18 लोक काम करायला तयार झाले. ही झाली एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिस. याच्यासाठी तुम्ही मी जसं म्हणालो की 5 ते 10 हजारामध्ये पण तुम्ही काम चालू करू शकता. आता असे अनेक लोक असतील की ज्यांच्याकडे ज्यांचं म्हणणं की माझ्याकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये बिझनेस करायला पैसेच नाहीये. तर त्यांच्यासाठी तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री मधला असा एक फॅक्टर मध्ये काम चालू करू शकता जी या इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी गरज आहे, ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी. एक्सपोर्ट कसा करायचा, कुठून चालू करायचा, त्याच्यामध्ये काय काय ऍस्पेक्ट येऊ शकतात हे कन्सल्टन्सी मध्ये येतं. आणि ही एक्सपोर्ट इम्पोर्ट कन्सल्टन्सी आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी गरज आहे. आपण माझ्या मते गेले अर्धा तास मला ऐकताय. साधारणपणे 50 लोक आहेत. 50 लोक गेले अर्धा तास एका काय म्हणतात अननोन माणसाला ऐकतायत. मी तुम्हाला आता काय देतोय? दिस इज कन्सल्टन्सी. का? कारण मला तुमच्यापेक्षा जास्त थोडंसं नॉलेज आहे. आणि याला इन्व्हेस्टमेंट काहीच लागत नाही. सो तुमच्या आता जेवढे पैसे आहेत तेवढ्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आता अनेक लोक असे असतील की आमच्याकडे वेळ नाही. आमचं ऑफिसमध्ये काम चालतं की मी नोकरी करतो, माझा दुसरा कुठला तरी व्यवसाय आहे, पण मला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम करायचं. दिवसातले 3 तास म्हणजे थोडक्यात जेवढा वेळ आपण फेसबुक, व्हॉट्सअप आणि पबजी याच्यावर घालवतो तेवढा वेळ जर तुम्ही स्वतःच्या बिझनेससाठी दिलात, मंडे टू फ्रायडे 3 आवर्स पर डे, तर आय कॅन गॅरंटी यू पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्यापैकी 90% लोकांचा एक्सपोर्ट झालेला असेल. फक्त ते डेडिकेशन आणि ती कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. माझ्या ऑफिसमध्ये काम करतो मुलगा वीरेंद्र म्हणून. तो एकदा माझ्याकडे आला 12वी नापास. माझ्याकडे ऑफिस बॉयचं काम करतो. 13,000 रुपये पगार घेतो माझ्याकडे. एकदा माझ्याकडे आला मला म्हणाला की सर मला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम चालू करायचं. म्हटलं थांब एक्सपोर्ट इम्पोर्ट डिरेक्टली चालू करू नको, ई कॉमर्स होऊन सुरुवात कर. माझ्या ऑफिसमध्ये जे ई कॉमर्सचं डिपार्टमेंट हँडल करतात माझ्या कंपनीचं त्यांच्यावर त्याला बसवला. त्यांच्यावर 4 ते 5 दिवसात सगळं शिकून घेतलं त्यांनी ई कॉमर्सचं. आणि मग त्यांनी स्वतःचं ई कॉमर्सचं एक पोर्टल चालू केलं, सेटअप चालू केलं आणि ई कॉमर्स वरती काम करायला चालू केलं. तो काय विकतो? तो फ्रेम्स आणि वॉलेट्स. गेल्या वर्षी म्हणजे आता हे कोविडचं नाही, त्याच्या आधीच्या दिवाळीमध्ये या मुलांनी 1,82,000 रुपयाचं प्रॉफिट केलं होतं. कुठला मुलगा? जो मुलगा माझ्याकडे 13,000 रुपये पगार घेतो. किती वेळ देतो? तो दिवसभर माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. माझं ऑफिस जेव्हा कधी बंद होईल, माझं ऑफिस जेव्हा कधी बंद होईल, माझं ऑफिस कधी संध्याकाळी 8ला बंद होतं, कधी पहाटे 2ला, डिपेंड कंटेनर कन्साइनमेंट कधी जाणार त्याच्यावर डिपेंड करतो. ते झाल्यानंतर कन्सिस्टंटली 3 तास माझ्याच ऑफिसमध्ये बसून माझ्या सिस्टम वापरून तो काम करतो. एखाद्या ऑफिस बॉयचं काम होऊ शकतं. एखादा ऑफिस बॉय ई कॉमर्स मध्ये तुमचा व्यवसाय चालू करू शकत, तुम्ही करू शकत नाही का? तर नक्की करू शकता. फक्त त्यांनी काय केलं, तो कन्सिस्टंट राहिला. आज ऑफिस बंद व्हायला 1 वाजला म्हणून आज कंटाळा, आज नको करायला, असं नाही केलं त्यांनी. आत्ता जर विचाराल तर त्याचा कन्सिस्टंट इन्कम जर बघितलं ऑन अन ऍव्हरेज तर महिन्याचे 40,000 ते 50,000 रुपये तो त्या इन्कमच्या जनरेट करतो. महिन्याचे 40,000 ते 50,000 रुपये एक्स्ट्रा इन्कम जनरेट करतो. सो इन्व्हेस्टमेंटमुळे जर आपण थांबवत असाल आतापर्यंत तर मी तुम्हाला कारण ठेवलेलं नाही की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही म्हणून माझा व्यवसाय नाही चालू करू. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न ज्याच्याबद्दल एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये बद्दल
लोकांनी खूप गैरसमज पसरवलेले आहेत. ते म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री म्हणजे पैसेच बुडतात. म्हणजे अगदी घरातल्यांना जरी सांगायला गेलं तर मला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये अरे कुठे त्या धंद्याला लागतो, पैसे बुडतात. आपलं काम नाहीये ते. हेच आपण आजपर्यंत ऐकत आलो. तर त्याच्यासाठी ज्यांना असं वाटतं एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतात का हा प्रश्न तुमच्या मनात असेल, तर त्याचं उत्तर आहे हो. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पैसे बुडतात. जर जर तुम्ही प्रॉपर सिस्टम्स फॉलो नाही केल्या तर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये 100 नाही 200% पैसे बुडणार आहेत. आता प्रॉपर सिस्टम्स म्हणजे काय? आपल्याकडे युजुअली काय होतं, तर आपला कोणते काका, मामा, भाऊ, बायको, बायकोचा भाऊ जातात दुबईला. तिकडे जाऊन पोर्ट वरती जातात, ह्याच्यामध्ये फिरतात, मार्केटमध्ये फिरतात आणि लक्षात आलं, अरे इथे ना नाशिकच्या कांद्याची खूप रिक्वायरमेंट आहे. तिकडनं फोन करतात, अरे इथे नाशिकच्या कांद्याची रिक्वायरमेंट, एक काम कर 4 कंटेनर पाठवून दे, रेट चांगला मिळतोय. आपण इकडनं काहीतरी जुगाड करतो, 4 कंटेनर शेतकऱ्याकडनं घेतो आणि नाशिकला पाठवून देतो. तिथे कंटेनर गेल्यानंतर समोरचा व्यक्ती जेव्हा कंटेनर उघडतो, तेव्हा लक्षात येतं की अरे हा माल तिकडनं फोन करतो, अरे हा माल इकडे विकला जाणार नाही. आता तुम्ही बसलायत महाराष्ट्रामध्ये, ती व्यक्ती बसली दुबईमध्ये. तुम्ही जाऊन चेक तर नाही करू शकत की तो विकतोय, फेकतोय का तो खातोय कांदा सगळा. त्याच्यासाठी आयडियल वे काय? तर समोरचा व्यक्ती हा तुमचा सख्खा भाऊ जरी असेल, समोरचा व्यक्ती हा सख्खा भाऊ जरी असेल, तरी त्याच्याकडनं त्याचे जे काही डिटेल्स आहेत प्रॉडक्टचे, हे स्पेसिफिकेशन्स ऑन इन ब्लॅक अँड व्हाईट मागवा. नो WhatsApp, नो WhatsApp, नो नो मेसेजेस. एका ऑफिशियल मेल आयडीवरनं, तुमच्या ऑफिशियल मेल आयडीवर. कारण तुम्ही जेव्हा त्यांना कांदा पाठवलाय, तर तुम्ही समजा तुमच्या मते तो कांदा तुम्हाला 25 प्लस, जुनं क्रॉप किंवा नवीन क्रॉप पॅक्ड इन ज्यूट बॅग्स असं तुम्ही पाठवलं. त्यांना असणारी रिक्वायरमेंट ही 55 प्लस, ओल्ड क्रॉप, पॅक्ड इन ग्रीन मेस बॅग अशी असू शकते. तुम्ही तुमच्या समजेप्रमाणे प्रोडक्ट पाठवलं, तिकडे गेल्यानंतर प्रोडक्ट रिजेक्ट झालं. सो त्याच्यासाठी मेल मागवा. म्हणजे ऍक्च्युअल समजा तुम्ही ट्रेडिंग करणार असाल, तर ट्रेडिंग करत असताना ऍक्च्युअल विकत घेणारा आणि ऍक्च्युअल विकणारा या दोघांमध्येही काही कम्युनिकेशन गॅप राहणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर समजा समोरच्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवायचे ठरवले, तर गव्हर्नमेंटच्या, भारत सरकारच्या काही अथॉरिटीज आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही अप्रोच करू शकता विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ द एक्सपोर्ट्स. आणि ते केल्यानंतर तुमचं सगळं प्रॉपर असेल, समजा तुम्ही तुमच्या प्रॉपर प्रोसेस फॉलो करून एक्सपोर्ट केला असेल आणि समोरचा व्यक्ती जर एक्सपोर्ट करायला डिनाय करत असेल, तर भारत सरकारच्या बिहाफमध्ये त्या अथॉरिटीज इकडच्या बाहेरला कॉन्टॅक्ट करतात, त्याच्यावर कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात. त्यांनी उत्तर दिलं, त्यांनी रिस्पॉन्ड केलं तर ठीक. जर नाही केलं तर तिकडच्या इंडियन एम्बेसीला, तुम्हाला माहिती असेल प्रत्येक देशामध्ये एक इंडियन एम्बेसी असते. तिकडच्या इंडियन एम्बेसीला हे लोक कॉन्टॅक्ट करून सांगतात की बाबा असा अमुक अमुक व्यक्ती आहे आणि आपल्या भारतातल्या अमुक अमुक व्यक्तीला फसवलं आहे, की पैसे द्यायला डिनाय करतोय, त्याला सगळ्यात पहिले भारताबरोबर ट्रेड करण्यापासून ब्लॅकलिस्ट करा. आणि सेकंड थिंग इंडियन गव्हर्नमेंट डज इज, तुमचं जे काय बॅलन्स पेमेंट आहे, त्या बॅलन्स पेमेंटच्या 80% पेमेंट हे भारत सरकार तुम्हाला करतं. त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अजिबात नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, जर तुमचं प्रोडक्ट नॉलेज प्रॉपर असेल, जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टवरती आणि प्रोडक्ट कॉस्टवरती कॉन्फिडन्स असेल, तर आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत माझ्या सकट, की जे लोक ऍडव्हान्सेस शिवाय काम करत नाही. आता अनेकांचं हे असेल की ऍग्रीकल्चरमध्ये ऍडव्हान्स मिळत नाही. मी दाखवतो माझी PL की मी ऍडव्हान्सेस मध्ये काम केलेलं आहे. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण पैसे बुडण्यापेक्षा तो वेळ गेलेला कधीही चांगला. दुबईमध्ये नाही. आणि एक गोष्ट बेसिक लक्षात ठेवा, 200 पेक्षा जास्त देश आहेत आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी. त्यामुळे दुबई, UK किंवा US एवढेच 4-3 देश नाहीये जगामध्ये. आपल्या लोकांची मानसिकताच क्रिएट झाली की मी एक्सपोर्ट करेन तर दुबईला करेन, UK ला करेन, US ला करेन. मी स्वतः माझे प्रोडक्ट एक्सपोर्ट पाकिस्तानमध्ये करतो, बांगलादेशमध्ये करतो, नेपाळमध्ये करतो. त्यामुळे इतर असे अनेक, ओके, तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न प्लीज लिहून ठेवा.
मी सेशनच्या शेवटच्या भागात प्रश्न उत्तरासाठी वेळ ठेवलेला आहे. त्यास तुमचे सगळे प्रश्न मी उत्तरित करेन. पण आता मला जे तुम्हाला सांगायचे ते मला पूर्ण करू द्या. त्याच्यात तुम्हाला कदाचित ऑलरेडी तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळत जातील. जो प्रश्न जे काय असतील ते सगळे शेवटी विचारा प्लीज. सॉरी काय बोलतो मी विसरलो. हा, तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा तुमच्या बायरनी पेमेंट देण्यास नकार दिला तर इंडियन गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला पेमेंट मिळतो. सो पेमेंटची शाश्वती 100% आहे. उगाचच काही ठराविक कंपोनंट्सनी पसरवले की एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये पैसे बुडतात. सो हे चारही प्रश्न आय गेस सगळ्यांच्या मनातले जर ज्यांच्या कोणाचे होते त्यांच्या मनातल्या चारही प्रश्नांची उत्तरं मिळाली अशी मी अपेक्षा करतो. असेल तर प्लीज हो सांगा, नसेल तर नाही सांगा. आता नेक्स्ट विषय येतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट विषय इंडस्ट्रीमध्येच काम का करावं, लोकल बिझनेस का करू नये, इंटरनॅशनल बिझनेस का करावा. मी एक गोष्ट खूप क्लिअरली सांगतो, लोकल बिझनेस जितका सोपा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इंटरनॅशनल बिझनेस सोपा आहे. का? कारण इंटरनॅशनल बिझनेस जो आपण करतो त्यावेळेस 2 देशांमधला व्यवहार असतो. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे आहेत समीर पोखरकर. समीर पोखरकर समजा भारतात बसलेत, ओंकार माळी समजा दुबईमध्ये बसलाय. समीर पोखरकर आणि ओंकार माळी या दोघांनी चुकीचे व्यवहार केले म्हणून भारत आणि दुबई हे UAE हे देश स्वतःचे रिलेशन खराब नाही करणार. आणि त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टम्स वरती इंटरनॅशनल बॉडीजनी सिस्टम्स आखून दिल्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री ही कम्प्लिटली सिस्टम ओरिएंटेड बिझनेस आहे. या इंडस्ट्रीमध्ये ठरलेलं आहे कशानंतर काय होणार, मग तुम्ही कुठलेही प्रोडक्ट करा की कुठली इंडस्ट्रीमध्ये काम करा, सिस्टम्स सगळ्या सेम आहेत. तुम्हाला एकदा कळलं की मला कुठल्या प्रोडक्ट मध्ये कसं काम करायचंय. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तर माझं एकच प्रोडक्ट होतं, ते होतं फ्रोझन फ्रेंच फ्राईज. आज मी 32 प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. का? कारण सिस्टम सेम आहेत आणि 2 देशांमधला व्यवहार असल्यामुळे ऍब्सोल्युटली सेफ बिझनेस आहे. हा झाला पहिला विषय. दुसरा एक विषय येतो की लोकल बिझनेस का करू नये आणि इंटरनॅशनल बिझनेस का करावा. तर तसं एक साधं एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही एखादं शॉप चालू केलं, लेट्स से फॉर एक्झाम्पल ठाण्यामध्ये राममूर्ती रोडला किंवा पुण्यामध्ये SC रोडला किंवा नाशिकमध्ये तुमच्या शालिमार चौकामध्ये किंवा नागपूरमध्ये सिव्हिल लाईन्स मध्ये, कुठे तुमच्या एरियातला जो सगळ्यात क्रीम एरिया असेल तिकडे जर तुम्ही एखादा शॉप चालू केलं तर तुमच्या शॉप मध्ये येणारा क्राऊड हा किती लांब नाही येईल. एक किलोमीटरच्या बरीमधनं येईल, 5 किलोमीटरवर येईल की अगदी 10 किलोमीटरच्या बरीमधनं येईल. असं कधी ऐकलंय का की मी लंडनच्या ट्रफाल्गर स्क्वेअर वरनं चाललोय FC रोडला शॉपिंग करायला. पण तेच इंटरनॅशनल बिझनेसमध्ये म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये पॉसिबल आहे की तुम्ही गोंदियातल्या छोट्याशा गावामध्ये बसून युनायटेड किंगडम्सच्या आईल ऑफ मॅनच्या डगलस मध्ये स्वतःचा प्रोडक्ट पाठवू शकता. सो तुम्हाला मार्केटची लिमिटेशन नाही. दुसरं म्हणजे कम्प्लिटली रिसेशन प्रूफ इंडस्ट्री. म्हणजे कोविड सारखा एखादा फॅक्टर जर सोडला जो काही हजार वर्षातून एकदा आलेला आहे, तर रिसेशन पूर्ण जगामध्ये आजपर्यंत कधीच एकत्र आलं नाही. भारतात असेल तर UK मध्ये नसतं, UK मध्ये असेल तर US मध्ये नसतं, US मध्ये असेल तर कंबोडियामध्ये नसतं, कंबोडियामध्ये असेल तर दुबईमध्ये नसतं. तर समजा तुमचं टार्गेट मार्केट आहे दुबई आणि तुम्हाला लक्षात येतं की दुबईमध्ये आता काय म्हणतात रिसेशन येत आहे. आता रिसेशन सगळ्यात पहिले ओव्हरनाईट येत नाही. रिसेशन ही एक प्रोसेस आहे. डॉलरची रेट खाली जायला चालू करतात, नंतर मग स्टॉक मार्केटचे रेट खाली जायला चालू होतात, हळूहळू लोकांचे नोकऱ्या जायला चालू. सो रिसेशन येण्याची प्रोसेस ही 6 महिन्याची साधारणपणे असते. तुम्हाला कळतं की रिसेशन येतं तर इमिजिएटली तुम्ही तुमचा फोकस दुसऱ्या देशामध्ये शिफ्ट करू शकता. तेच तुम्ही लोकल मार्केटमध्ये काम करताय, भारतामध्ये रिसेशन आलं, भारतामध्ये नोटबंदी झाली, भारतामध्ये GST लागू झालं, तुमचा बिझनेस ठप्प. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टमेंट. तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये एखादी साधी हातगाडी जरी टाकायची असेल पाणीपुरीची तरी तिला लाख रुपयापेक्षा जास्त खर्च येतो. प्लस उधाऱ्या द्याव्या लागतात. लेट्स आपण एक कपड्याचं दुकान चालू केलं किंवा कुठलंही मोबाईल शॉपिंग चालू केली तर तुम्हाला दुकान घ्यावं लागेल, एक तर विकत किंवा भाड्याने. त्याची भाड्याची तरतूद ठेवावी लागेल.
कमीत कमी पुढच्या 3-4 महिन्याची. माणसं कामाला ठेवावी लागतील. सप्लाय असेल तर सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्हाला सेट करावे लागतील. उधाऱ्या द्याव्या लागतील, मग वसुल्या कराव्या लागतील. गणपतीची पावती, नवरात्रीची पावती, दिवाळीची पावती हे तर चालूच असतं. पण एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये या कशाचीही गरज लागत नाही. तुम्ही जिथे आहात, तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला बसण्यासाठी एक छोटीशी जागा, एखादा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि कॉलिंग करण्यासाठी डेटा, एवढ्या 4 गोष्टी असतील तर तुमचा बिझनेस तुम्ही जिथे असाल तिथे बसून चालू होऊ शकतो. मी माझा व्यवसाय जेव्हा चालू केला त्यावेळेस माझ्या घरातनं चालू केला. मी जिथे राहत होतो तिकडनं चालू केलं. आजही येऊन जर माझं ऑफिस बघाल एक्सपोर्ट इम्पोर्ट, माझ्याकडे एक्सपोर्ट इम्पोर्टच्या याच्यासाठी माझा जो टोटल स्टाफ आहे 6 जणांचा आहे फक्त. 350 ते 400 स्क्वेअर फीट मध्ये माझं ऑफिस आहे. कारण गरजच लागत नाही. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की एकदा का तुमचं समजा एखादा माझा बाहेर आहे दुबई मधला, मला माहिती आहे बाबा ह्याला महिन्याला एवढी ऑर्डरची रिक्वायरमेंट लागते. माझ्या सप्लायरला माहिती, माझ्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग नाही, मी मर्चंट ट्रेडर म्हणून काम करतो. माझ्या मॅन्युफॅक्चरला माहिती आहे ह्याला ही मला ओंकार माळीकडून एवढी एवढी ऑर्डर येणार आहे. माझ्या स्टाफला माहिती आहे की या माणसाच्या फॉर एक्झाम्पल करफेल म्हणून एक कंपनी, करफेल चे डॉक्युमेंटेशन करायचे. ते काय डॉक्युमेंटेशन करायचं तो माझा स्टाफ करतो. करफेल मला फोन करतो की इथं ऑर्डर आहे, ये करना है. मी माझ्या स्टाफला अपडेट करतो. माझा स्टाफ माझ्या माणसाबरोबर कोऑर्डिनेट करतो, त्या सप्लायर बरोबर कोऑर्डिनेट करतो. माझा स्टाफ माझ्या सीएचे बरोबर कोऑर्डिनेट करतो. सीएचे डॉक्युमेंटेशन करून माझ्या स्टाफकडे पाठवतो. डॉक्युमेंटेशन माझ्याकडे येतात, मी फक्त सिग्नेचर करतो. सिग्नेचर करून डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे गेले, तिकडे तिकडे कंटेनर पेमेंट आलं. पेमेंट आल्यानंतर पेमेंट त्या माणसाला गेलं, तिकडे स्टफिंग झालं फॅक्टरीमध्ये, तिकडनं कंटेनर निघाला, कंटेनर पोर्टवर गेला. पोर्टवरती सीएचे त्याचं काम करतो. इकडनं कंटेनर निघाल्यानंतर तिकडे त्यांच्या टार्गेट पोर्टला पोहोचला, तिकडे त्या पोर्टवरती त्याचं कस्टम क्लिअरन्स माझा सीएचे त्याच्या माणसाकडनं तिकडनं करून घेतो. आणि माझ्या एंड कस्टमरला त्यांचा प्रोडक्ट मिळून जातो. याच्यामध्ये माझं काम काय, तर एक फोन, माझ्या स्टाफला तर एक निरोप पाठवणं आणि नंतर आलेल्या डॉक्युमेंटेशन वरती माझ्या सिग्नेचर्स. हे आत्ता सोपं का झालंय, कारण मी सिस्टम्स आता सेट केलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात ह्याच्यात साधारणपणे 30 ते 40% काम मी करायचो. बाकीच्या गोष्टी ज्या मला जमत नाहीये किंवा माझ्याकडे स्टाफ नाहीये, तर त्या गोष्टी मी आउटसोर्स करायचो. समीर पोखरकर साहेब, जर तुमच्याकडे आता आवाज येत नसेल तर तुमचा ऑडिओ कनेक्टेड नसेल, कारण बाकीच्यांना आवाज येतोय. सो या सिस्टम्स सेट करणं याच्यासाठी मला 3-4 वर्ष गेली. बट आता त्या सिस्टम सेट आहेत, तसंच तुमचं पण होऊ शकेल. म्हणजे मी नेहमी म्हणतो, इफ यू वॉन्ट टू बी इन द एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री, तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर पहिले 2 वर्ष यू हॅव टू स्लॉग. आय एम सॉरी अबाउट द वर्ड, बट यू हॅव टू स्लॉग. पण त्याच्या बेसवरती जर तुमच्या पिढ्या घडणार असतील तर ती 2 वर्ष निश्चितच वर्थ इट आहे. तुमच्या जर समाजामध्ये तुमचं एक वेगळं स्थान निर्माण होणार असेल, मला माहित नाही का आपण लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये व्यवसाय करतो म्हणजे लोक वेगळ्या नजरेने बघतात. सो एकतर ते पॉझिटिव्हली बघतात की स्मगलर समजतात, मला माहित नाही, बट दे लुक टू यू ऑन इन अ डिफरंट मॅनर. सो ते स्टेटस तुम्हाला मिळू शकतं, मिळतं. पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो, एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे जी तुम्हाला करोडोमध्ये कमवून देऊ शकते. पण जी इंडस्ट्री तुम्हाला करोडमध्ये कमवून देऊ शकते ती इंडस्ट्री काय मागते, तुमचा वेळ. काही बिझनेस असतात की ज्याच्यामध्ये पैसे खूप इन्व्हेस्ट करायला लागतात. काही बिझनेस असतात की ज्याच्यात तुम्हाला तुमचा वेळ जास्त इन्व्हेस्ट करावा लागतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमचा वेळ जास्त लागतो. तुमचं कान, नाक, डोळे ठिकाणावर लागतात सिस्टम समजून घेण्यासाठी. मी मगाशी असं म्हणालो की मी मल्टिपल बिझनेस मध्ये काम करतो, पण माझा बेस जो आहे हा एक्सपोर्ट इम्पोर्टचाच आहे. आता मी इतर बिझनेस मध्ये का जाऊ शकलो, कारण ह्या बिझनेस मध्ये माझं आता सेट होत गेले, माझं गोष्टी काय म्हणतो ऑटो पायलट मोडवर गेले. या तुमच्याही जाऊ शकतात, त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये. मित्रांनो, बिलीव्ह मी, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस सारखा सोपा व्यवसाय नाही. एकदा तुम्ही जर सिस्टम समजून घेतल्यात ना, इथं प्रॉपर स्वतःला ट्रेन करून घेतलं, इथं प्रॉपर स्वतःला त्या याच्यामध्ये
काय म्हणतात तन मन धनचे उतरवलं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला ऍब्सोल्युटली या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापासून आणि वाढण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन देशांमध्ये व्यवहार असल्यामुळे जरी कधी दोन देशांमध्ये प्रॉब्लेम झाले, समजा फॉर एक्झाम्पल इंडिया पाकिस्तान या दोन देशांमध्ये जर कधी काय प्रॉब्लेम झाले, तर सगळ्यात शेवटी काय बंद होतं तर तो होतो ट्रेड. आणि जसे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह व्हायला चालू होतात त्या सगळ्यात पहिलं काय चालू होतं ते म्हणजे ट्रेड. म्हणजे तुम्ही मला माहित नाही तुमच्या किती लोक वाघा बॉर्डरला अटारी बॉर्डरला गेलेले. अटारी बॉर्डरला तुम्ही गेल्यानंतर जर तुम्ही जेव्हा परेड होतात ज्यावेळेस पाकिस्तान आपल्या राईटला ठेवून जर तुम्ही समोरच्या रस्त्याला बघितलं, जेव्हा तिकडनं पाकिस्तान मधनं आपल्या देशाबद्दल मुर्दाबाद बोलत असतात, आपली लोक पाकिस्तान मुर्दाबाद करत असतात, त्या समोरच्या एका रस्त्यावरती आपण इकडनं एकमेकाला शिव्या देत असताना ट्रक येत जात असतात. आपण इकडे मुर्दाबाद मुर्दाबाद करत असताना व्यवसाय तिकडे चालू असतो. आपल्या भारतातनं काही गोष्टी त्या देशात जातात, त्या देशातनं काही गोष्टी आपल्या देशात येतात. कारण एक्सपोर्ट इम्पोर्ट ही अशी इंडस्ट्री आहे जी हजारो वर्षापासून चालत आलेली आणि हजारो वर्ष पुढे चालत असणारी इंडस्ट्री आहे. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत कुठलं ना कुठलं तरी प्रोडक्ट कुठल्या ना कुठल्या देशाला लागणारच आहे, जे त्यांच्याकडे नाही आणि आपल्याकडे आहे. आणि फॉर्च्युनेटली महाराष्ट्र आणि त्यातल्या आपला देश हा मल्टिपल प्रोडक्ट मध्ये सुजलाम सुफलाम आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं दर जिल्ह्याप्रमाणे किंवा जर तालुक्याप्रमाणे भाषा आणि जेवणाची चव बदलते, तसेच वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. नाशिक साईडला गेला तर तुमच्याकडे ऍग्रिकल्चर तर आहेच, पण नॉन ऍग्रिकल्चर पण भरपूर मोठा बेस आहे आपला. हँडीक्राफ्ट आहे, हनी आहे, फुलांचे वेगळे प्रकार आपल्याकडे आहेत. मी जे प्रोडक्ट 32 प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये आपला एक माझा मेजर प्रोडक्ट आहे जो मी सहज मजा मजा म्हणून चालू केली आणि त्याला मला खूप चांगलं मिळायला लागलं, ते म्हणजे भातुकली. मला माहित नाही आपल्या किती लोकांना भातुकली माहिती आहे. आपले जे खेळणी जे मिनिएचर लहान मुलं खेळतात, पुण्यामध्ये मधनं रविवार पेठेमध्ये एक व्यक्ती आहे त्यांच्याकडनं मी तो एक पूर्ण सेट बनवून घेतला 64 काय म्हणतात प्रोडक्ट्सचा. त्याच्यामध्ये छोटेसे बंब आहे पितळ्याचे, छोटीशी बकेट आहे, छोटस काय म्हणतात स्टोव आहे, असं एक पूर्ण सेट बनवला. सगळ्यात पहिले माझे युके मध्ये काही कॉन्टॅक्ट होते कारण मी युके मध्ये होतो, तिकडे मी माझ्या मित्रांना गिफ्ट म्हणून पाठवले एक दोन प्रोडक्ट. तिकडनं मला एन्क्वायरी द्यायला चालू झाल्या. ते प्रोडक्ट मी पुण्यामधनं रविवार पेठेमधनं 3,960 रुपयाला विथ पॅकेजिंग बनवून घेतो. ते प्रोडक्ट मी युके आणि US मार्केटला आज साधारणपणे 21,000 ते 25,000 रुपयाच्या रेंजमध्ये विकतो. आणि मी काय क्लेम करतो, इंडियन ट्रेडिशनल टॉईज. माझी एक मैत्रीण आहे, शी इज अ फॅशन डिझायनर, तर ती मला बोलली की आपण काहीतरी वेगळं प्रोडक्ट मध्ये उतरूया. तर आम्ही गेलो येवल्याला, आपल्या नाशिकच्या पुढे येवला म्हणून गाव जिकडे पैठणी बनते. पैठणीचे काही मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडनं मी स्क्रॅप मटेरियल त्यांचं घेतलं. आता मी युके मध्ये राहिलो त्यामुळे मला तिकडचा ट्रेंड माहिती आहे की तिकडच्या लोकांना जेव्हा लग्न होतात तेव्हा जिचं लग्न आहे ती व्हाईट गाऊन घालते, पण अदर्स बाकी ज्यांचं जिचं लग्न नाहीये त्या महिला मेजरली कलरफुल गाऊन घालतात. आम्ही पैठणीच्या मटेरियलचे वेडिंग गाऊन बनवतो. आम्हाला जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळं मिळून आमचा खर्च आला 12,000 रुपये एका ट्रिपचा, ज्याच्यात आम्ही एक ड्रेस बनवला. तो ड्रेस आम्ही पाठवला सॅम्पल म्हणून H&M लंडनला. तो अप्रूव्ह झाला. आमची सेलिंग कॉस्ट आम्ही जी कोट केली होती ती होती 48,000 पर पीस. त्यांनी अप्रूव्ह केली, नंतर 42,000 आमची ऑर्डर झाली आणि आमच्याकडनं त्यांनी साधारणपणे 550 प्रोडक्ट्स 550 ड्रेसेस बनवून घेतले. याची आम्हाला कॉस्ट नंतर पडली साधारणपणे 8,000 ते 9,000 रुपये. जे प्रोडक्ट 9,000ला बनलं आपल्याकडे त्याची सेलिंग कॉस्ट 44,000 ते 42,000 रुपये. सो ट्रेडिशनली जे लोक करतात तेच करायला पाहिजे का? अजिबात नाही. चायना का पुढे? कारण चायनाने थोडेसे अनट्रेडिशनल फॅक्टर्स युटिलाइज करायला चालू केले. आणि मला विचारा या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी जर तुम्ही कोणाला आदर्श मानलं पाहिजे, जे मी मानतो तर मी चायनाला आदर्श मानतो. चायनाला शिव्या देणं फार सोपं आहे. चायनाचे प्रोडक्ट फोडणं, त्यांची दुकानं फोडणं खूप सोपं आहे. पण चायना आज ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला का आहे हे जर कधी समजलं तर चायना इनोव्हेटिव्ह काम करते. तर सगळ्यात पहिले त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये त्यांना ट्रेन केलं जातं ऑन्टरप्रेनर बनण्यासाठी. व्हाईस वर्सा आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला ट्रेन केलं जातं
9 ते 5 नोकरी करण्यासाठी इंग्रजांची देण आहे आपल्याला. चायनाला आपलं मला माहित नाही त्यांनी स्ट्रॅटेजिकली केलं की नॉन स्ट्रॅटेजिकली केलं. चायनाने आपल्या भारतीयांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपले सण, सगळे सण चायनाने टेक ओव्हर केलेले. दिवाळी, फटाके चायना, कंदील चायना, एलईडी लाईट्स चायना, पणत्या चायना, पणत्या जळवायला माचीस चायना. त्याच्यानंतर येतं क्रिसमस डेकोरेशन चायना, चॉकलेट्स चायना, त्यांचे मास्क येतात ते चायना. त्याच्यानंतर आपलं काय तर समजा मकर संक्रांत, पतंग चायना, मांजा चायना. आणि जे म्हणतात ना चायनाचे हे बॅन केले गव्हर्नमेंटनी, काय मांजा बॅन केला किंवा पतंग बॅन केली, हे कधी होतं? तो सण जेव्हा असेल त्याच्या एक महिना आधी डिक्लेअर करतो की हे बॅन, मांजा बॅन. जे जुने इम्पोर्टर्स आहेत ना ते 6-6, 7-7 महिने आधीच इम्पोर्ट करून मोकळे होतात. मकर संक्रांतीला पतंग चायना, मांजा चायना. घरी महिला जर हळदी कुंकू करतात तर द्यायला गिफ्ट, ते डब्बे किंवा काय असेल ते पण मटेरियल हल्ली चायनाच वापरलं जातं. नंतर येते होळी, रंग चायना, पिचकाऱ्या चायना, नशिबाने पाणी आपलंय. त्याच्यानंतर येतात गणपती थर्माकोल जोपर्यंत होतो तोपर्यंत चायना. प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती बनवण्यासाठी चायना, डेकोरेटिव्ह मटेरियल्स चायना, अगरबत्त्या चायना. आपल्या देशाचा सगळ्यात मोठा सण जो मानला जातो म्हणजे आपल्या निवडणुका, इलेक्शन्स, फ्लेक्स बॅनर चायना, फ्लेक्स प्रिंटिंग मशीन चायना. नंतर तुमचं मफलर्स चायनावर येतात, झेंडे चायनावर येतात, झेंड्याला लागणारे दांडे चायनावर येतात. आपले पंतप्रधान इलेक्शनच्या वेळेस इथे मोठा कमळ लावतात ना प्लास्टिकचा, तो देखील चायनावर इम्पोर्ट होतो. इतकी आपली डिपेंडन्सी आहे चायनावरती. आणि चायनाने ठरवून केलंय का न ठरवता केलंय मला नाही माहिती. पण आपल्या जर ट्रेड पार्टनर्सची लिस्ट काढली, भारताचे ट्रेड पार्टनर्स कोण, तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला नंबर तो चायनाचा. चायनाला आपण भारत एक्सपोर्ट किती करतो? 4,378 मिलियन US डॉलर्स, 4,378 मिलियन US डॉलर्स आपण चायनाला एक्सपोर्ट करतो. चायनावरनं इम्पोर्ट किती करतो? तर 34,400 मिलियन US डॉलर्स इम्पोर्ट करतो. म्हणजे चायनाचा आणि भारताचा ट्रेड बॅलन्स म्हणजे काय की समजा मी 10 रुपयाचे प्रोडक्ट एक्सपोर्ट केले आणि 12 रुपयाचे प्रोडक्ट इम्पोर्ट केले तर माझा ट्रेड बॅलन्स झाला -2. चायनाचा आणि भारताचा ट्रेड बॅलन्स आहे 30,313 मिलियन US डॉलर्स. आणि आपल्या देशाचा जर ट्रेड बॅलन्स काढायचा झाला टोटल देशाचा तर तो आहे -56,313 का 338 असं काहीतरी फिगर आहे. -56,000. कुठून वाढणारी जीडीपी? नाहीच वाढू शकत. कुठून येणार अनएम्प्लॉयमेंट? कुठून येणार इन्व्हेस्टमेंट? आपला देश एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये मायनस मध्ये कारण असं आहे की जगात जेवढा एक्सपोर्ट होतो त्या टोटल एक्सपोर्टच्या प्रमाणामध्ये चायनाचं जे प्रमाण आहे, चायना 1 नंबरला आहे आणि भारत 29व्या नंबरला आहे, 29th नंबरला. याचं कारण मुळात असं आहे की चायनामध्ये समजा 100 लोक राहत असतील आणि त्यातले 60 लोक काम करत असतील तर त्या 60 पैकी 40% लोक ही एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. युएसए 2 नंबरला आहे का? कारण युएसचा हाच आकडा 35% आहे. भारताचा हाच आकडा 1.8%, 1.8% आहे. सो ह्याला जर ब्लेसिंग इन डिस्गाइज घ्यायचं म्हटलं तर ह्याचा अर्थ कॉम्पिटिशन अजिबात नाही इंडस्ट्रीमध्ये. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आतापर्यंत सांगितलेलं गेलंय, एकदा सगळ्यात पहिले आपल्याला बाळकडू काय पाळलं जातं? धंदा आपला काम नाही, धंदा गुजराती मारवाड्यांचं काम आहे, हेच आपल्याला सांगितलं गेलं. तर मग हे जे म्हणतात त्यांना मला विचारायचं आहे की जर व्यवसाय एखाद्या कम्युनिटीशी निगडीत असता तर एक भाऊ जगातला सगळ्यात टॉप 10 मधला किंवा भारतातला सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती आणि त्याचा सख्खा भाऊ हा कर्जात बुडालेला नसता. अंबानी फॅमिलीचं उदाहरण देतो. एक भाऊ टॉप 10 रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड मधला येतो आणि एक भाऊ कर्जात बुडालेला आहे.
सो बिझनेस हा कुठल्याही कम्युनिटीशी निगडीत नाहीये. बिझनेस 3 गोष्टीवर डिपेंडंट आहे. 1 तुमची कन्सिस्टन्सी, 2 तुमचं डेडिकेशन, 3 तुमचे नेटवर्क. या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज आणि हँडल केलं तर तुम्हाला कुठल्याही बिझनेसमध्ये वाढण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि आपल्याकडे प्रॉब्लेम काय, मी थोडंसं विषयाचा थोडंसं बाजूला जातो, पण हे गरजेचं आहे कारण मला माहिती काय होतं प्रत्येक घरात. ते माझ्या घरातही तेच झालं होतं. तुमच्यापैकी किती लोकांना, माझ्या मते इथे किती आता लोक आहेत, 51 लोक आहेत. तुमच्यापैकी किती लोकांच्या घरात हे स्वतःला उत्तर द्यायचं, उत्तर मला ओपनली द्यायची गरज नाही. तुमचं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं, मग ते 4थी असेल, 5वी असेल, 15वी असेल, ग्रॅज्युएट असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा डॉक्टरेट असेल, तुमचं जे एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि तुम्ही अशा पोझिशनला आलात की मला आता माझं करिअर चालू करायचं आहे, तर किती लोकांच्या घरातल्यांनी तुम्हाला हे स्वतःच्या घरातल्यांनी की बाळा आता व्यवसाय कुठला करणार? तुमच्या मॅक्सिमम लोकांच्या चेहऱ्यावरून मला वचक उत्तर मिळालं. आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न केला जातो की बाळा आता नोकरी कुठे करणार? आणि त्यातही डेअरिंग करून आपण घरातल्याला सांगितलं की नाही मी व्यवसाय करणार, तर उत्तर मिळतं उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये, गप्प नोकरी कर. तुझे जे काय पैसे कमवायचे ते कमव, ते साठव आणि मग व्यवसाय कर. आत्ता आमच्या ताकद नाही तू हे करावं म्हणून. जर तुमच्यापैकी कोणाला हे सांगितलं असेल घरात की नाही व्यवसाय कर, तर तुम्ही नशीबवान आहात. म्हणजे मी माझं स्वतः सांगतो, मी जेव्हा लंडनवर शिकून आलो, मी डॉक्टरेट करून आलो, तेव्हा मला घरातल्यांचं ऑफकोर्स प्रेशर होतं. घरातल्यांनी सांगितलं जॉब करायचा. मी म्हटलं ओके. इंटरव्ह्यूला गेलो. मला पहिलं पॅकेज जे मिळालं दॅट वॉज 16 लाख रुपीज पर ॲनम. फॉर्च्युनेटली माझं प्लेसमेंट जे झालं ते गुजरातमध्ये झालं. घरापासून लांब. मुंबईमध्ये ट्रेनिंग घेतलं. अहमदाबाद एअरपोर्टला उतरलो. जिकडे नोकरी करायला जायचं होतं, त्या बिल्डिंगचं ची पायरी आजपर्यंत चढलो नाही. पहिले 1.5 वर्ष म्हणजे माझ्या घरातल्यांना घरातल्यांना माहित नव्हतं की आपला पोरगा जॉब नाही करत आहे, पण बिझनेससाठी काहीतरी प्रयत्न करतोय. मोठी रिस्क होती. पण ती घेणं गरजेचं होतं कारण मला माहिती होतं माझ्यात कॉन्फिडन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आपण काय करतो माहितीये का, आपण भावाला विचार, बहिणीला विचार, मला व्यवसाय करायचा. काय वाटतं? मित्रांना विचार, मला व्यवसाय करायचा. काय वाटतं? तर सगळ्यात पहिले ज्यांनी आयुष्यात नोकरीच केली आहे, तर ज्यांच्या खानदानामध्ये सगळ्यांनी नोकरी केली आहे. तुम्ही जर त्यांना विचारायला जाल की मला व्यवसाय करायचा काय वाटतं, तर उत्तर हेच मिळणार की लायकीत राहा, गप्प नोकरी कर. तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय जर घ्यायचा असेल, तुम्ही फक्त एका माणसाशी बोला. आणि ती व्यक्ती असाल तुम्ही स्वतः. कारण तुम्ही स्वतःला जेवढं ओळखता ना, तेवढं दुसरं कोणी नाही ओळखत. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला भले ठीक आहे घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मी हे नाही सांगत की सगळ्यांनी घरातल्याला न सांगता धंदा चालू करा. पण छोटं तर चालू करा. जेवढी इन्व्हेस्टमेंट पॉसिबल आहे, जेवढा वेळ देणं पॉसिबल आहे, त्याच्यामध्ये जो बसू शकतो व्यवसाय, तो एक्सपोर्ट इम्पोर्ट करा की कुठलाही करा. पण व्यवसाय चालू करा. कारण आज ज्या आपल्या गव्हर्नमेंटच्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या काही पॉलिसीज आहेत, त्याप्रमाणे तुम्ही आज जॉबवर आहात, उद्या असाल की नाही याची गॅरंटी नाहीये. आणि तुम्हाला जर मग तुम्हाला स्वतःला ठरवावं लागेल की मला फक्त गरजा पुरवायच्या आहेत की माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. गरजा पूर्ण करायच्या असतील तर मग कुशल नोकरी करा. पण स्वप्न पूर्ण करायची असतील तर ती व्यवसायातच होऊ शकतात. तुम्ही बोला की अरे आज मी अशा पोझिशनला पोहोचेल की जिकडे मला 5-10 लाख रुपये पगार मिळेल. पण ज्याचा पगार 5 ते 10 लाख रुपये आहे ना, त्याला ईएमआय 7 ते 8 लाख रुपये असतात. त्यामुळे काय करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मी उद्यमी महाराष्ट्र चालू करण्याचं कारणच हे आहे. कारण मी जेव्हा व्यवसाय चालू केला, मी लंडनवरनं जेव्हा शिकून आलो परत, मी एका ठिकाणी ते इंडियन एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं चालतं हे शिकण्यासाठी मी एका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिकडे ट्रेनिंग घेतली. सगळं शिकलो, सिस्टम समजून घेतल्या. आणि नंतर जेव्हा मी ऍक्च्युअली फील्डवरती काम करायला चालू केलं, तेव्हा लक्षात आलं की यार आपल्याला सपोर्ट करायला कोणीच नाहीये. घरातल्यांना माहित नव्हतं, त्यामुळे घरातल्यांना काही बोलू शकत नव्हतो. 2-3 मित्र बरोबर होते. जे काय धडपड करत पुढे जात मलाच हातपाय मारत मी पुढे गेलो. आणि त्यावेळेस हे उदाहरण मला आवर्जून सांगायला आवडेल. त्यावेळेस माझ्यावर एक मित्र होता माझा.
आम्ही 4 मित्रांनी मिळून एक कंपनी फॉर्म केली, प्रोप्रायटरशिप फर्म, कारण पैसे नव्हते. आमच्यापैकी एका मित्राच्या नावावरती कंपनी होती आणि आमचा एक्सपोर्ट जो काय होतो तो त्या कंपनीच्या नावावर व्हायचा. आणि प्रत्येक जण वेगवेगळे आपापल्या प्रोडक्टवरती एक्सपोर्ट मी काम करत होतो. मी फ्रोझन फ्राईजवर काम करत होतो. एक मित्र तो पीसीएलएम सीटवर करत होता. आमच्या ग्रुपमध्ये एक शहजाद पटेल नावाचा मुलगा होता. 10वी नापास. आणि त्याचं प्रोडक्ट होतं सल्फर पावडर. खूप रेअर प्रोडक्ट आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी, डेडिकेशन काय असतं याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आणि कधी आयुष्यात कुठलाही व्यवसाय करत असताना जर डाऊन होतोय असं वाटलं की मेंटली आपण डाऊन जातोय, तरी स्टोरी आठवणीने आठवा. कधीच डाऊन नाही होणार. प्रोडक्ट फ्रोझन फ्रेंच फ्राईज. जसं आम्ही काम चालू केलं, माझे 4 जानेवारीला आम्ही काम चालू केलं. सगळ्यात पहिल्या फेजमध्ये माझी ऑर्डर आली फ्रोझन फ्रेंच फ्राईजची. दुसरा एक मित्र आहे त्याची ऑर्डर आली. म्हणजे त्याचं पीसीएलएम शीटची ऑर्डर आली. आम्ही 4 जण होतो. तिघांची ऑर्डर आल्या. आणि ह्याची सॅम्पल जात होते, कोटेशन जात होते, ऑर्डर येत होती. सॅम्पल जात होते, कोटेशन जात होते, ऑर्डर येत नव्हती. हा सिलसिला जवळ-जवळ 13 महिने चालला. आणि या 13 महिन्यामध्ये आम्ही त्याला समजावत होतो, की बाबा हे तुझं प्रोडक्ट नाही जाणार आहे. तू एक्सपोर्ट प्रोडक्ट चेंज कर. तर त्याने आम्हाला एक उत्तर दिलं, की बेचूंगा तो सल्फर पावडर नाही तो भीक मागूंगा. आणि वी वर व्हेरी शुअर की हा भीकच मागणार आहे. कारण दिसत होतं काहीच होत नव्हतं. पण तो स्वतःच्या प्रोडक्टच्या बाबतीत खूप कन्सिस्टंट होता, खूप खूप डेडिकेटेड होता. 13व्या महिन्याच्या एंड पर्यंत जेव्हा आमच्या तिघांची मिळून कंपनीचं टर्नओव्हर साधारणपणे 1 करोड 80 लाख रुपये वगैरे झालं होतं. टर्नओव्हर सांगतोय मी. त्यावेळेस शहजाद पटेलला त्याची पहिली ऑर्डर आली, ज्याची कॉस्ट होती 9.6 करोड. जर त्यावेळेस त्यांनी, म्हणजे अशी एक वेळ आली होती की त्याचा राहण्याचा, खाण्याचा खर्च पण आम्ही मित्र करायचो. त्यावेळेस जर त्यांनी आमचं ऐकलं असतं आमच्या प्रेशर खाली येऊन, तर आज तो ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला पोहोचला नसता. आज अशी पोझिशन आहे की आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला जर कधी पैसे लागले, तर तो शहजाद पटेल पैसे देतो आम्हाला. ही त्याचं डेडिकेशन होतं, त्याची कन्सिस्टन्सी होती. हे उदाहरण देण्याचं कारण एवढंच आहे, आणि हे काही बनवलेलं नाही, माझ्या समोरची झाली उदाहरण आहेत. मला नशिबाची दानं पडत गेली, मला फॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी इझिली मिळत गेल्या, त्याला नाही मिळाल्या. पण त्याला जे मिळालं ते खूप मोठं होतं. का तर तो फोकस्ड होता. त्याला माहिती होतं की त्याचं प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्ट हा एक प्रकार असा आहे ना, की मी नेहमी म्हणतो की तुमचं प्रोडक्ट तुम्हाला इतकं माहिती असलं पाहिजे की जितकं एखाद्या आईला तिचं बाळ माहिती असतं. त्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट रिसर्च हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. तुमचं मार्केट सिलेक्शन चुकलं तर तुम्ही काम परत करू शकता आणि मिळवू शकता. तुमचं बायर फाइंडिंग चुकलं तुम्ही परत करू शकता. पण प्रोडक्ट सिलेक्शन चुकलं तर तुमचे कमीत कमी 6 ते 7 महिने वेस्ट जातात. त्यामुळे प्रोडक्ट सिलेक्ट करत असताना दुसरा कोणतरी कांदा विकतोय आणि त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आहे, म्हणून मी कांदा विकेन आणि माझ्याकडे बीएमडब्ल्यू येईल, तर थँक्यू व्हेरी मच, तुमचं काही होणार नाही. त्यांनी ते प्रोडक्ट सिलेक्ट केलं असेल कारण त्याला काही फॅक्टर्स आहेत. प्रोडक्ट सिलेक्शनचे काय फॅक्टर्स आहेत हे तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. पण परत एकदा मला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय मी, की आपण सगळे मराठी आहोत. आपल्या फॅमिलीज मध्ये आपल्याला सपोर्ट नाही होत. परंतु जे तुम्हाला करायचंय, जे तुमची इच्छा आहे, ती कुठेतरी बाजूला ठेवू नका. कधीतरी स्वतःच्या स्वप्नांसाठी जगा. कारण मी असे अनेक लोक बघितले की ज्यांच्यामध्ये स्पार्क होतं, ज्यांच्यामध्ये जे टॅलेंट होतं, पण फक्त सुरुवात नाही केली म्हणून कुठेच अचीव्ह नाही झालं. म्हणजे किमान काय होईल, फार फार तर लॉस. फिनान्शियल लॉसेस रिकव्हर करता येतात, पण नोशनल लॉस, जेव्हा स्वतःचा स्वतःवरचा विश्वास उडेल ना, ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल ना की यार नाही, मी नाही करू शकत, हा लॉस आयुष्यात कधीही भरून काढता येऊ शकत नाही. किमान मरताना स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन असेल की मी माझ्यासाठी प्रयत्न तर केला, माझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न केला. तर तो प्रयत्न तुम्ही करावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. तुमचा लॉस होऊन द्यायचा नाही. तुमचा सेफली बिझनेस इझिली उभं राहील याच्यासाठी मी बसलेलो आहे. तुम्हाला कधीही काळ्या रात्री जर वाटलं किंवा नाही मला आता बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, टॉक टू मी. माझे टीमचे नंबर तुमच्याकडे असतील आता म्हणा किंवा बाकीच्यांचे कोणाचे नंबर असतील, माझ्याशी कनेक्ट करा. नोशनल लॉस होऊन देऊ नका. मी गेलोय त्यातनं, मला माहिती आहे नोशनल लॉस झाल्यानंतर रिकव्हर व्हायला काय होतं.
परत एकदा सांगतो, छोट्याने चालू करा, पण व्यवसाय चालू करा. माझ्यामध्ये ज्ञान भरपूर झालंय माझ्याकडनं. आता आपण बोलूया 8 स्टेप्स ऑफ एक्सपोर्ट इम्पोर्ट, म्हणजे 8 स्टेप्स मी बोललो, की ज्याच्या बेसवर तुम्ही जर ते प्रॉपर स्टेप्स फॉलो केल्या, तर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस गॅरंटीड चालू होऊ शकतो. तर त्या 8 स्टेप्सची पहिली स्टेप आहे, अंडरस्टँड द इंडस्ट्री. इंडस्ट्री समजून घ्या. तुम्हाला कुठल्याही बिझनेसमध्ये कुठली कला अवगत करायची असेल, कुठल्याही करिअरमध्ये काम करायचं, त्यामुळे इंडस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे. डायरेक्टली युट्यूब वरती काहीतरी बघितलं आणि फेसबुक वरती काहीतरी बघितलं आणि माझा बिझनेस चालू कर, असे व्यवसाय नाही चालू आणि झाले तर ते लॉंग टर्म नाही टिकत. त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम चालू करण्याची आहे, ती म्हणजे ती इंडस्ट्री समजा. जमलं तर ट्रेनिंग घ्या, जमलं तर कोणाला तरी आपला मेंटर बनवा. अनफॉर्च्युनेटली मला कोणी मेंटर नव्हतं, तुम्हाला मी मेंटरिंग करायला माझी तयारी आहे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप, बिझनेस सेटअप करा. आता बिझनेस सेटअप म्हणजे काय? तर सगळ्यात पहिलं कंपनी रजिस्ट्रेशन. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड हवी, प्रोप्रायटरशिप हवी, LLP हवी की LLC हवी? तर तुमच्या बायरला काही घेणं देणं नसतं. तुमची कंपनी प्रोप्रायटरशिप फर्म आहे, LLP आहे, LLC आहे की पार्टनरशिप फर्म आहे. तुमच्या बायरला 2 गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. एक तुमची प्रोडक्टची क्वालिटी, दुसरी तुमची प्रोडक्टची कॉस्ट. या 2 गोष्टी जर तुम्ही इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे मॅच केल्यात, मेंटेन केल्यात, तुम्ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करा, LLP करा, तुम्ही टाटा असाल, अंबानी असाल, मोदी असाल की गांधी असाल, बाहेरला काही फरक नाही पडत. सो प्रोप्रायटरशिप फर्मनी पण काम चालू करू शकता. तुम्हाला माहिती असेल, प्रोप्रायटरशिप फर्म फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर होते. त्याच्यानंतर येतो तुमचा GST. त्याच्यानंतर येतं बँक अकाउंट. त्याच्यानंतर येतं तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, जे 500 रुपयात बनतं. त्याच्यानंतर RCMC म्हणजे रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट. तुम्ही ज्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहात, म्हणजे ऍग्रिकल्चर असेल, मरीन असेल, कुठली इंडस्ट्री, प्रत्येक इंडस्ट्रीची आपली आपली अथॉरिटी आहे. त्या अथॉरिटी बरोबर तुम्हाला रजिस्टर करणं कंपल्सरी आहे, कारण गव्हर्नमेंटचे जे बेनिफिट्स मिळतात ते त्या अथॉरिटी थ्रू तुम्हाला मिळतात. तिकडे रजिस्टर करा. त्याच्यानंतर फायटो सॅनिटरी रजिस्ट्रेशन नावाचं एक रजिस्ट्रेशन आहे. त्याची कॉस्ट साधारणपणे 1,500 रुपये लागते. फायटो सॅनिटरी, PHYTO सॅनिटरी. त्याच्यानंतर AD कोड, ऑथराइज्ड डीलर कोड, हा तुम्हाला तुमच्या बँक कडनं मिळतो. नंतर पोर्ट रजिस्ट्रेशन, म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या पोर्टवरनं तुमचं प्रोडक्ट पाठवणार असाल, ते एअरपोर्ट असेल, सी पोर्ट असेल किंवा ड्राय पोर्ट असेल, त्या प्रत्येक पोर्ट बरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. पोर्ट रजिस्ट्रेशनचे चार्जेस 1,200 रुपये ते 1,500 रुपये या रेंजमध्ये असतात. विथ दिस तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचा सेटअप रेडी होऊन जातो. आता तुम्ही फार्मास्युटिकल प्रोडक्ट मध्ये काम करणार असाल तर त्याचे काही वेगळे लायसन्सेस लागतात. फूड मध्ये तुम्ही काम करणार असाल, म्हणून तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर तुमच्या आणि त्या ब्रँडच्याच नावाने विकणार असाल तर ते रजिस्ट्रेशन किंवा ते लायसन्सेस तुमच्या सप्लायरकडे ऑलरेडी असतात. सो विथ AD कोड तुमचा कम्प्लीट बिझनेस सेटअप रेडी होऊन जातो. वेबसाईट, जर तुमच्याकडे फिनान्शियल बॅकअप असेल 20 ते 25 हजाराचा एक्स्ट्रा, तर वेबसाईट बनवा. उगाच कुठल्या तरी फालतू याला बळी पडून 8,000 डायनेमिक वेबसाईट, 6,000 अशी वेबसाईट, असं काही करायला जाऊ नका. तुमचे स्टँडर्ड लो करू नका. वेबसाईट नसेल तरी चालेल, B2B प्रोडक्ट पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून तुमचं काम होऊन जातं. सो विथ दिस तुमचं कम्प्लीट बिझनेस सेटअप रेडी होतो. सो पहिली स्टेप आहे, बिझनेस इंडस्ट्री समजा, ट्रेनिंग घ्या, कोणातरी मेंटर बनवा. दुसरी स्टेप आहे बिझनेस सेटअप करा. तिसरी स्टेप, प्रोडक्ट सिलेक्शन. एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री मधली सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे. प्रोडक्ट सिलेक्शनचे 4 मेजर क्रायटेरिया आहेत. सगळ्यात पहिला क्रायटेरिया तुमचा इंटरेस्ट. तुम्ही ज्या प्रोडक्ट मध्ये काम करू इच्छिता त्या प्रोडक्ट मध्ये तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे.
म्हणजे माझा इंटरेस्ट नेहमीच फूड इंडस्ट्रीमध्ये होता. पण मी जर त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं असतं, तर कदाचित माझा एक्सपोर्ट झाला असता सुरुवातीला. पण मी लॉंग टर्म सस्टेन नसतो करू शकलो, कारण माझा इंटरेस्टच नव्हता मुळात. आणि इंटरेस्ट का असणं गरजेचं आहे? कारण तुम्हाला प्रोडक्ट रिसर्च करावा लागतो. प्रोडक्ट रिसर्च हा कम्प्लिटली डेप्थ मधला विषय आणि त्याच्यासाठी तुमचा इंटरेस्ट हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. सो पहिला प्रोडक्ट सिलेक्शनचा पहिला क्रायटेरिया तुमचा इंटरेस्ट. दुसरा, रेग्युलर अवेलेबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. तुम्हाला जे प्रोडक्ट तुम्ही विकू पाहता ते प्रोडक्ट रेग्युलर अवेलेबल असणं गरजेचं आहे. फक्त हा क्रायटेरिया सीझनल फ्रूटसाठी लागू होत नाही. कारण सीझनल फ्रूट सीझनल प्रमाणे येणार. सो पहिला क्रायटेरिया तुमचं इंटरेस्ट. दुसरा क्रायटेरिया रेग्युलर अवेलेबिलिटी. तुम्हाला जे प्रोडक्ट तुम्ही विकू पाहता ते रेग्युलर अवेलेबल असणं गरजेचं आहे विकण्यासाठी. तिसरं, रेग्युलर रिक्वायरमेंट. रेग्युलर अवेलेबल आहे म्हणून सगळेच प्रोडक्टची रेग्युलर रिक्वायरमेंट असते का? तर अजिबात नाही. सो त्या प्रोडक्टची जगभरामध्ये रेग्युलर रिक्वायरमेंट आहे का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि चौथं, मार्जिन्स, प्रॉफिट्स. आता प्रॉफिट्स मध्ये किंवा मार्जिन्स मध्ये काही प्रोडक्ट असे असतात की ज्यांच्यावरती अगदी 10 पैसे 12 पैसे मार्जिन मिळतं पर केजी, म्हणजे तांदूळ. पण तांदळाची जी रिक्वायरमेंट आहे ती 100 कंटेनर 200 कंटेनर अशी येते. वाईस वर्षा माझं जे प्रोडक्ट आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईज, त्याच्यावरती मला मार्जिन मिळतं साधारणपणे 30 ते 35 रुपये पर किलो. पण त्याच्यावरती येणारे माझे काय म्हणतात, जर रिक्वायरमेंट आहे ती महिन्याला मला माहिती आहे मला एका वारकडनं 5 ते 10 कंटेनरपेक्षा जास्त ऑर्डर मिळणार नाही. सो ते मार्जिन समजून घ्या. हे 4 फॅक्टर्स प्रॉपरली तुम्ही अप्लाय केलेत, लागू केले, तर तुमचं प्रोडक्ट सिलेक्शन कधीच चुकू शकत नाही. पहिला फॅक्टर तुमचा इंटरेस्ट, दुसरा रेग्युलर अवेलेबिलिटी, तिसरा रेग्युलर रिक्वायरमेंट आणि चौथं मार्जिन्स. सो पहिली स्टेप, नॉलेज घ्या, ट्रेनिंग घ्या, जमलं तर कोणातरी मेंटर बनवा. दुसरी स्टेप, ट्रेनिंग कशासाठी घ्या? तर तुम्हाला सिस्टम समजणं गरजेचं आहे. उद्या तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी बाहेरने फोन केला आणि सांगितलं मला सीआयएफ रिप पाठव, आणि तुम्हाला माहितच नाही सीआयएफ काय, तर तुम्ही गुगल करणार, गुगलवरती कधी चुकीची माहिती मिळेल, त्याला कधी चुकीची माहिती देणार आणि ट्रेड कधीच होणार नाही. तर तुम्हाला माहितीच नसेल इन्शुरन्स कसा काढायचा, तुम्हाला माहितीच नसेल पेमेंट सिक्युरिटी कशी मेंटेन करायची, तुम्हाला माहितीच नसेल कस्टम कसं काम करतं, त्याच्यासाठी ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. ट्रेनिंग मध्ये काय होतं, तुम्हाला इंडस्ट्री कम्प्लीट नो हाऊ, टेक्निकल नो हाऊ मिळतो. म्हणून ट्रेनिंग. सो पहिली स्टेप ट्रेनिंग, नॉलेज. दुसरी स्टेप प्रोडक्ट बिझनेस सेटअप. तिसरी स्टेप प्रोडक्ट सिलेक्शन. चौथी स्टेप मार्केट सिलेक्शन. कुठलंही प्रोडक्ट घेतलं आणि कुठल्या इंडस्ट्रीमध्ये विकायला गेलं असं होत नाही, असं काम नाही चालत. विथ द राईट प्रोडक्ट यू हॅव टू एंटर द राईट मार्केट ऍट द राईट टाइम. म्हणजे समजा तुमचं प्रोडक्ट आहे चपला, आणि तुम्ही त्या चपला अशा एरियामध्ये विकायला जातात की जिकडे सगळेच लंगडे आहेत, तर सगळ्याच लोकांना पाय नाहीये, तर प्रोडक्ट कोण विकत घेणार आहे का? अगदी इंटरनॅशनल मार्केटचं उदाहरण द्यायला झालं, समजा तुमचं पोर्क प्रोडक्ट आहे, पोर्क. पोर्क म्हणजे डुक्कर जो खाल्ला जातो, पण तुम्ही ते विकायला जाताय पाकिस्तानमध्ये, जो त्या कम्युनिटीमध्ये, मुस्लिम कम्युनिटीमध्ये नापाक म्हणून मानला जातो, तर तिकडे कोण तुम्हाला मोठी ऑर्डर मिळणार आहे का? नाही मिळणार. पण समजा तुम्ही मुस्लिम याच्यामध्ये, समजा पाकिस्तानमध्ये बीफ विकायला गेला, पण ते तुम्ही त्यांच्या रमजानच्या वेळेस, रमजान चालू असताना समजा विकायला गेला, जर त्यांचे उपवास चालू असतात, तर कोणी विकत घेणार आहे का? सो विथ द राईट प्रोडक्ट यू हॅव टू एंटर द राईट मार्केट ऍट द राईट टाइम. मला माहिती आहे माझा प्रोडक्ट आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईज, आणि प्लस माझं दुसरं एक प्रोडक्ट आहे डिहायड्रेटेड फ्राईड अनियन्स, जे बिर्याणीवरती टाकलं जातं. तर मला माहिती आहे माझ्यासाठी टार्गेट मार्केट आहे मुस्लिम कंट्रीज, का तर बिर्याणी आहे. मी दुबई टार्गेट केलं किंवा पाकिस्तान टार्गेट केलं, पण मी पाकिस्तानमध्ये कधी विकायला जातो ते मला माहिती आहे. रमजानच्या वेळेस हे लोक प्रॉपर खातात, तर रमजानच्या 4 ते 5 महिने आधी मला माझ्या प्रोडक्टची मार्केटिंग चालू करणं गरजेचं, तर रमजानच्या वेळेस मला ऑर्डर्स मिळतील. असं प्रत्येक देशाचं असतं. सो चौथा फॅक्टर आहे मार्केट सिलेक्शन. नॉलेज घ्या, ट्रेनिंग घ्या, बिझनेस सेटअप करा, प्रोडक्ट सिलेक्शन करा, मग मार्केट सिलेक्शन करा. मार्केट सिलेक्शन मध्ये समजा तुम्ही पहिले 5 कंट्री, आणि माझं नेहमी सजेशन असतं
जेव्हा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम चालू करता तर सुरुवात करताना एक किंवा मॅक्सिमम 2 प्रोडक्ट सिलेक्ट करा सुरुवातीला. आणि एका प्रोडक्टसाठी मॅक्सिमम 5 कंट्री टार्गेट करा मॅक्सिमम. उगाच हे विश्वची माझं घर करून सगळीकडे घुसायला चालू करू नका, तरीच हाताला काय लागणार नाही. फोकस ऑन ओनली 5 कंट्रीज. समजा तुमचं प्रोडक्ट आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईज आणि तुमचं टार्गेट मार्केट आहे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, दुबई, इंडोनेशिया. आता नेक्स्ट स्टेप तुमच्याकडे येते ती म्हणजे त्या देशांमधले बायर शोधायचे. तर बायर कसे शोधायचे? तर तुम्हाला माहिती जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येक देशामध्ये एक इंडियन एम्बेसी आहे. गुगल वरती जा. समजा तुमचं कंट्री आहे नेपाळ. गुगल वरती जा. गुगल वरती जाऊन सर्च करा इंडियन एम्बेसी इन नेपाळ. त्यांची वेबसाईट येईल. त्यांच्या वेबसाईट वरती जा. वेबसाईट वरती जाऊन ट्रेड किंवा कॉमर्स या दोन्हीपैकी कुठल्या एका डिपार्टमेंटचा ईमेल आयडी उचला आणि त्यांना एक सिंपल मेल ड्राफ्ट करा. हॅलो V, ABC. समजा तुमच्या कंपनीचं नाव ABC इंटरनॅशनल. V, ABC इंटरनॅशनल आर एक्सपोर्टर्स ऑफ फ्रोझन फ्रेंच फ्राईज. मी माझं प्रोडक्ट सांगतो, तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे करू शकता. आर एक्सपोर्टर्स ऑफ फ्रोझन फ्रेंच फ्राईज फ्रॉम इंडिया. We would like to export our product in Nepal, for which we would like to develop business relationship with the importers in Nepal. So kindly help us with the list of importers in Nepal. This will help us to develop business relationship between India and Nepal. Thanking you. तुमचं नाव, तुमच्या कंपनीचं नाव, तुमचा वेबसाईट असेल तर वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर. हा मेल पाठवल्यानंतर साधारणपणे 72 तासामध्ये तुम्हाला मेलचा रिप्लाय येतो. काही एम्बेसीज तुम्हाला एक फॉर्म पाठवतील. तो फॉर्म भरून तुम्हाला परत त्यांना पाठवावा लागेल. किंवा काही एम्बेसीज डिरेक्टली लिस्ट पाठवतील. लिस्ट आल्यानंतर त्या लिस्ट मध्ये काय असतं तर कंपनीचं नाव, कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव, त्याचं कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ईमेल आयडी, त्याची वेबसाईट, किंवा काही एम्बेसीज फक्त कंपनीचं नाव आणि कंपनीचा नंबर. हा डेटा अशा लोकांचा असतो की ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये एक छोटासा बॉक्स किंवा अगदी 200 कंटेनर फ्रोझन फ्रेंच फ्राईज इम्पोर्ट केलेले आहे, म्हणजे तुमचं प्रोडक्ट इम्पोर्ट केलेले आहे. आणि याच्यापेक्षा जेन्युइन बायर्सची लिस्ट जगात कुठेही मिळू शकत नाही. माझा जो काही बिझनेस आहे तो 70% बिझनेस याच लिस्ट वरती उभा राहिलेला आहे. सो हे तुम्हाला मी जे सांगितलंय, दिस इज द ट्रेड सिक्रेट ऑफ हाऊ टू फाइंड बायर्स. सो पहिली स्टेप, नॉलेज घ्या, ट्रेनिंग घ्या, मेंटर बनवा. दुसरी स्टेप, बिझनेस सेटअप रेडी करा. तिसरी स्टेप, प्रोडक्ट सिलेक्शन करा. चौथी स्टेप, मार्केट सिलेक्ट करा. 5वी स्टेप, बायर फाइंड करा. 6वी स्टेप, शिपिंग लॉजिस्टिक सिस्टीम्स कशा वर्कआउट करतात ते समजून घ्या. शिपिंग लॉजिस्टिक सिस्टीम्स कशा वर्कआउट करतात म्हणजे कंटेनरचं बुकिंग कधी होतं, कंटेनरचं कधी बुकिंग केलं तर कमी रेट मिळतो, कधी बुकिंग केलं तर जास्त रेट मिळतो, कुठल्या कंट्रीला कुठनं गेलं तर आपल्याला स्वस्त पडू शकेल, शिप कुठल्या मार्गे जाते, कुठल्या वेनी जाते, हे समजून घेणं गरजेचं आहे. नंतर मग एक्सपोर्ट इम्पोर्ट रिलेटेड फिनान्सेस, इन्शुरन्स आणि रिस्क मॅनेजमेंट कशी करायची हे शिकून घ्या. आणि सगळ्यात शेवटचा फॅक्टर म्हणजे तुमच्या प्रोडक्टसाठी गव्हर्नमेंट कडनं काही इन्सेंटिव्ह आहेत का ते समजून घ्या. आणि चांगला सीएचे निवडा. चांगला सीएचे निवडायचा म्हणजे कसा निवडायचा, नवीन आहे स्वस्तात देतोय म्हणून त्याच्यावर काम करायचं का, अजिबात नाही. नॉलेजेबल, एक्सपिरियन्स विथ अ प्रॉपर बॅकग्राऊंड सीएचे निवडा.
या 8 स्टेप्स तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्यात तर तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस कधीच चुकू शकत नाही. आणि आय कॅन गॅरंटी यू तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये या 8 स्टेप्स फॉलो केल्यानंतर वाढण्यापासून कोणी थांबणार नाही. आता सगळ्यात पहिला विषय येतो की ट्रेनिंग कुठून घ्यायची. तर तिकडे उद्यमी महाराष्ट्र रोल प्ले करतो. उद्यमी महाराष्ट्र काय करतं तर तुम्हाला जर शिकायचं असेल एक्सपोर्ट इम्पोर्ट तर वी प्रोव्हाइड यू द प्लॅटफॉर्म. पण तो प्लॅटफॉर्म असा प्रोव्हाइड केलाय की आता आपल्याकडे अनेक तुम्ही गुगल केला असेल, तुम्ही जर या वेबिनारला आलाय तर अनेक ठिकाणी तुम्ही वेबिनारवरती याच्यावरती गुगल केला असणार, सर्च केला असणार. आय एम व्हेरी शुअर. मॅक्सिमम गुजरात मधल्या कंपन्या आहेत. ओके, गायत्री मॅडम सीएच इज कस्टम हाऊस एजंट. याच्याबद्दल मी ऑलरेडी माहिती दिली आहे. मॅक्सिमम कंपन्या गुजरात मधल्या ज्या येऊन ट्रेनिंग देतात पण नंतर हँड होल्डिंग करत. सो म्हणून उद्यमी महाराष्ट्र म्हणून आपण एक एक ट्रेनिंग प्लॅटफॉर्म चालू केला. याच्यामध्ये आपण मराठीमधून ट्रेनिंग देतो. फॅकल्टीज जे कोणी आहेत ते सगळे बिझनेसमॅन आहेत. आता विषय येईल की याच्यामध्ये ऑनलाईन होतं का ऑफलाईन होतं. तर ऑनलाईन पण ट्रेनिंग होतात आणि ऑफलाईन पण ट्रेनिंग होतात. आपली संस्था आहे, वी आर अ काइंड ऑफ एनजीओ. आय कॅनॉट कॉल इट एनजीओ, वी आर ऑर्गनायझेशन जी नो प्रॉफिट नो लॉसवर काम करते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी ज्या ट्रेनिंगची फी बाहेर ऑनलाईन ट्रेनिंगची फी बाहेर 12 ते 12,500 रुपये घेतात, आपण फक्त 2,500 रुपये घेतो. आणि ज्या फिजिकल ट्रेनिंगची फी बाहेर 27,000 ते 30,000 रुपये की 27,000 ते 45,000 रुपये म्हणून घेतात काही लोक, त्याचे चार्जेस आपण फक्त 15,000 रुपये घेतो. सो जर तुमच्यापैकी कोणाला या ट्रेनिंग अटेंड करायच्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती आता काही डिटेल्स शेअर होतील. बॅचेस कधी चालू होत आहेत तर हा फिजिकल बॅचेस कुठे कुठे आहेत तर पुणे आणि नाशिक इथे उद्यापासून चालू होत आहेत. फिजिकल बॅचेस आर ओनली ऑन संडेज. कारण बिझनेस ओनरसाठी बिझनेस कोर्स डिझाईन केलाय. दर रविवारी असे 7 रविवार असतात. सगळ्यात महत्वाचं अवंती 1 मिनिट स्क्रीनशॉट नका करू, 1 मिनिट लेट इट बी, असंच राहू दे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ट्रेनिंग हा एक फक्त 20% भाग आहे आपल्या असोसिएशनचा. ट्रेनिंग झाल्यानंतर जो प्रॉब्लेम मला फेस झाला तो आपल्यापैकी कोणाला होऊ नये म्हणून हा प्रकार चालू केलेला आहे की ट्रेनिंग झाल्यानंतर सपोर्ट नाही मिळत. सो त्याच्यासाठी एव्हरी मंथ एक दिवस तुम्ही महिन्याभरात काय काम केलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले, तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर तर तुम्ही ज्या लोकेशनला तुमचं ट्रेनिंग होईल त्याच लोकेशनला तुम्हाला आपल्यापैकी कोणतरी बिझनेस ओनर भेटेल की आपली फॅकल्टी भेटेल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फिजिकली तिकडे सॉल्व्ह केले जातील. प्लस एक हेल्पलाईन असेल बॅकएंडला जिथे तुम्ही कधीही फोन करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. इंटरेस्ट ह्याच्यामधलं इंटेन्शन एकच आहे की तुमचा व्यवसाय चालू व्हावा. ट्रेनिंग देणं इंटेन्शन नाही. प्लस फिजिकल ट्रेनिंगसाठी जे जात आहेत त्यांच्यासाठी समजा तुमच्याकडे ऑर्डर आली, कन्फर्म ऑर्डर आहे, पण तुमच्याकडे फंडिंग नाही आणि त्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय थांबतोय तर 50 लाखापर्यंत फंडिंग देखील आपण प्रोव्हाइड करतो. आपण म्हणजे मी स्वतः नाही प्रोव्हाइड करत, माझ्यावर काही इन्व्हेस्टर्स आहेत, मी तुम्हाला त्यांच्यावर कनेक्ट करून देतो. तुम्हाला ते पटले, त्यांना तुम्ही पटलात, यू कॅन गो अहेड विथ द ट्रेनिंग. तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये काम करायचं तर याच ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी फॉर्म करायची आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे बेनिफिट कसे घ्यायचे हे देखील याच ट्रेनिंग मध्ये कव्हर केलं जातं. तुम्हाला कन्सल्टंट म्हणून काम करायचं असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करायचं असेल हे देखील त्याच ट्रेनिंग मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. सो होल अँड होल इंटेन्शन इज तुमचा बिझनेस चालू होणं. 7 आठवडे ट्रेनिंग असतं, 7 संडेजचं ट्रेनिंग झाल्यानंतर पूर्ण आठवड्यासाठी तुम्हाला दर दिवशी 2 तास टास्क दिले जातील. जे टास्क एक्सपेक्ट केलं तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये कम्प्लीट करून यावेत, जेणेकरून 7व्या वीकच्या एंड पर्यंत तुमचं कम्प्लीट एक्सपोर्ट इम्पोर्टचं डिटेल नॉलेज झालेलं असेल. सो फ्रॉम द नेक्स्ट डे तुम्हाला तुमचं बिझनेस चालू करता येऊ शकतो. त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं तर एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स कसं बनवायचं, सगळ्यात बेसिक. तुमचं स्वतःचं एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स तुम्ही स्वतः बनवणार. प्रोडक्ट सिलेक्ट कसं करायचं, मी ज्या स्टेप्स सांगितल्या त्या ऍक्च्युअली अप्लाय कशा करायच्या. मार्केट सिलेक्शन कसं करायचं, जसं म्हणाला राईट प्रोडक्ट विथ द राईट मार्केट विथ इन द राईट टाइम. तर ते राईट टाइम्स आणि राईट इंडस्ट्री कशी सिलेक्ट करायची, राईट देश कसा सिलेक्ट करायचा ते शिकवलं जातं.
रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, प्लॅन बी कसे बनवायचे कंटेनर एक्सपोर्ट होता ते शिकवलं जातं. शिपिंग लॉजिस्टिक सिस्टम्स कशा वर्कआउट करतात ते ट्रेन केलं जातं. नंतर रिस्क मॅनेजमेंट, इन्शुरन्स कसे क्लेम करायचे, गव्हर्नमेंटचे काही बेनिफिट असतील तर ते कसे क्लेम करायचे, सीए चे कसे सिलेक्ट करायचे, सीए चे बरोबर काम करत असताना काय टर्म्स वर काम करावं, सप्लायर्स बरोबर काम करत असताना काय टर्म्स वर काम करावं, बायर्स बरोबर काम करत असताना पेमेंट टर्म कसे असावे. समजा बाहेर ऍडव्हान्स द्यायला तयार नसेल तर सेक्युअर्ड पेमेंट टर्म्स कुठले आहेत. हातात पैसे नसताना पण तुम्ही कसं एक्सपोर्ट करू शकता, हे सगळे ऍस्पेक्ट त्या ट्रेनिंग मध्ये कव्हर केले जातात. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला देशात जगातल्या 100 एम्बेसी, सॉरी भारतातलं जेवढे प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात त्या प्रोडक्टची सगळी लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. 25 एम्बेसीची लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. की समजा बाबा असेल दुबई एम्बेसी, तर दुबई एम्बेसी मध्ये कॉन्टॅक्ट पर्सन विथ देअर कॉन्टॅक्ट नंबर अँड कॉन्टॅक्ट ईमेल आयडी. साधारणपणे 10 ते 15 प्रोडक्टचे सप्लायर्सची लिस्ट प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे आपल्यापैकी अनेक जण असे असतील की मला एक्सपोर्ट करायचं पण कुठलं प्रोडक्ट करायचं माहित नाही. मग तुम्ही ते प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर मग सप्लायर कुठला, तर त्या सप्लायरची लिस्ट पण आपल्याकडे आहे. जे जेन्युइन सप्लायर्स आहेत की ज्यांच्यावर मी स्वतः काम करतो असे सप्लायर्स आहेत. यू डायरेक्टली कॉन्टॅक्ट देम, डायरेक्टली डील विथ देम अँड स्टार्ट युअर ट्रेड. माझे स्वतःचे जे सीएचे आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला दिली जाते, तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता. सो जेवढं सोपं करून देता येईल तेवढं सोपं करून देण्याचा माझा प्रयत्न मी केलेला आहे. कारण मला असं वाटतं मी जे कमवलंय ते भरपूर कमवलंय. उद्यमी महाराष्ट्र सुरू करताना एकच इंटेन्शन होतं की मी आजपर्यंत जे कमवलंय पण महाराष्ट्राच्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून मराठीमधून ट्रेनिंग, भारतातलं ते जगातलं सगळ्यात एकमेव मराठीमधून कम्प्लीट ट्रेनिंग दिलं जाणारा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. अँड दॅट टू ऑन नो प्रॉफिट बेसिस. तुमच्यापैकी मला अनेकांच्या मनात असं असेल की काय म्हणतात 15,000 कशाला, तर फॅकल्टीजचा एक्सपेन्स, व्हेन्यू ची कॉस्ट, फॅकल्टीचा ट्रॅव्हल, या सगळ्यासाठी पैसे लागतात. मी सोशल करतोय म्हणून मी खिशातनं नाही टाकत. सो फिजिकल बॅचेस कुठे होतात तर पुणे आणि नाशिक उद्यापासून चालू होत आहे. ठाणे असेल तर 14 फेब्रुवारीपासून चालू होत आहे. नागपूर असेल तर 21 फेब्रुवारी. जर तुम्हाला ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असतील तर ऑनलाईन बॅचेस आय थिंक 15 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. सॉरी 15 फेब्रुवारी पासून चालू होत आहे, ज्याची फी आहे 2,500 प्लस जीएसटी. फिजिकल ट्रेनिंगची आहे, ट्रेनिंग बॅचेस कॉस्ट आहे 15,000 प्लस जीएसटी. त्याचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर, अवंती प्लीज शेअर कर. औरंगाबाद नाहीये नितीनची, तुम्ही नाशिकला येऊ शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, बॅचेस मुंबई, पुणे, नाशिक. मुंबई म्हणजे ठाणे आहे 15,000 प्लस जीएसटी. तुम्हाला सीट जर तुमची बुक करायची असेल ठाणे आणि नागपूरसाठी, जर नागपूर ऍड करायचं राहिले नागपूरसाठी, तर तुम्ही आता 1,000 रुपये पे करून सीट बुक करू शकता. पुणे आणि नाशिक उद्या चालू होत आहे, त्यामुळे तुम्ही आता पे करून बाकीची फी उद्या ऍट द टाइम ऑफ सेशन तुम्ही पे करू शकता. आणि जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर स्क्रीनवरती पेमेंटचे डिटेल्स दाखवले जातील आता. 9920554430 या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोन पे किंवा युपीआय पेमेंट करू शकता. अकाउंट करायचं असेल तर अकाउंट डिटेल्स पण खाली दिलेले आहेत. फक्त जर तुम्हाला फिजिकल साठी ट्रेनिंग घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर जो 9082 दिला तो युट्यूब हे डिटेल्स 3 वर्षाचा सपोर्ट, फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्मेशन सेंटर्स इन्स्ट्रक्शन, 25 कंट्रीचे एम्बेसी लिस्टिंग, 100 प्रोडक्टची लिस्ट, हायएस्ट भारतातून एक्सपोर्ट होतात ची लिस्ट, 10 इंडस्ट्रीची, सीएची लिस्टिंग. एक सगळं एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स ऍक्च्युअल तुम्हाला कॉपीज दिल्या जातात, ज्या तुम्ही रेफर करू शकता थ्रू आउट युअर लाईफ. नंतर दर महिन्याला फिजिकली 3 तास ते 3 तास बोलतो पण ते 5-6 तास होतात. क्वेश्चन आन्सर सेशन, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि फंडिंगला काही क्लॉजेस आहेत. फंडिंग रिफंडेबल सिच्युएशन आहे. 15,000 प्लस जीएसटी, 7 वीक म्हणजे 7 संडे
सकाळी 10 ते 5 ट्रेनिंग. ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे. डिटेल्स प्लीज शेअर करा म्हणते. ऑनलाईनची 2500 रुपये. कॉन्टॅक्ट नंबर 9082511481 आहे. 11 जानेवारी, सॉरी 15 बोललो, 11 जानेवारी नेक्स्ट बॅच चालू होते. 11 जानेवारी, सॉरी ही लास्ट बॅच आहे. फेब्रुवारीमध्ये बॅच चालू होईल 15 फेब्रुवारीला. त्याच्यासाठी हे पेमेंट डिटेल्स आहेत. जर तुम्हाला काही अजून डिटेल्स हवे असतील 9297909090 या नंबरवरती कधीही कॉल करा. आज केला तर साधारणपणे 11च्या आधी करा आणि सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. जर तुम्ही आज रजिस्ट्रेशन केलं फिजिकल साठी 1000 रुपये पे करून आणि ऑनलाईन साठी पूर्ण फी पे करून, तर फिजिकल साठी जे ट्रेनिंग घेतली त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स हे आपल्या उद्यमी महाराष्ट्राकडे काढून दिलं जाईल. आणि जर ऑनलाईन साठी जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं आज जर बुक केली 12च्या आधी, रात्री 12 वाजताच्या आधी, तर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटिंगचा एक स्पेशल व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल जो तुम्ही लाईफ टाइम तुमच्याकडे ठेवू शकता. ऑनलाईनचे डिटेल्स थोडक्यात सांगायचे झाले तर ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला रोज सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये ट्रेनिंग होते. त्याचबरोबर तुम्हाला काही डिस्ट्रिक्ट ग्रुप्स मध्ये ऍड केलं जातं. समजा तुम्ही 6 ते 8 या वेळेमध्ये ट्रेनिंग अटेंड नाही करू शकला तर तुम्ही नंतर देखील ते ट्रेनिंग अटेंड करू शकता. पुढचे 48 तास ती लिंक जी तुम्हाला पाठवली जाते ऑनलाईनची ही लाईव्ह असते. सो हे सगळी डिटेल्स आहेत. प्लीज स्क्रीनशॉट थँक्यू म्हणजे. फीज डिफरंट काय एवढा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक बॅच आपली अशी होती की आपण फी घेतलीच नव्हती. त्याच्यामध्ये 750 लोकांनी ट्रेनिंग घेतलं, पण नंतर लक्षात आलं की त्यातले फक्त 62 लोक जे काम करत आहेत. सो रिसर्च माझे पण वेस्ट, तुमचे पण वेस्ट, पण काय असावा त्याच्यामध्ये चार्ज करतात. ऑनलाईन साठी गव्हर्नमेंट ट्रेनिंग आहेत ते 3500 रुपये घेतात. सो गव्हर्नमेंट पेक्षा पण कमी. आणि हा डिफरन्स का, तर मी मग सांगितलं की लोकेशन लागतात. तिकडे प्रोजेक्टर लागतो, स्क्रीन लागतो, तिकडे चहा पाण्याची सोय असते, जेवणाची सोय नसते, फॅकल्टी ट्रॅव्हलिंग असतं, फॅकल्टीचे कॉस्ट असतात. जे फॅकल्टीज आहेत ते सोशली नाही करणार, सो त्यांची फीज असते. सो त्याच्यासाठी हे चार्ज डिफरन्स आहे. जास्त बेनिफिट कशात आहेत तर ऑनलाईन पेक्षा फिजिकल मध्ये आहेत असं मी म्हणेन. पण अगेन मी तुम्हाला दोन्ही समोर ठेवलंय. तर तुम्ही म्हणाल की हा जास्त कॉस्ट वाला कधी विकायचा प्रयत्न करतोय. माझं इंटेन्शन एकच आहे की तुमचा व्यवसाय चालू आहे. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये सेम टॉपिक कव्हर करतात का? हो, फिक्स दोन कव्हर सेम होतील. फिजिकल मध्ये फक्त फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी फॉर्म करायची याचं एक वेगळं हे असेल. ऑफलाईन बॅच कमी आहेत. सर जर ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये समजा एखादं सेशन मिस झालं तर काय, तर तुम्ही नेक्स्ट बॅच त्या बॅच मध्ये तुम्ही ट्रेनिंग सेशन करू शकता. तुम्ही फक्त 500 रुपये एक्स्ट्रा भरून पूर्ण बॅच एक्स्ट्रा अटेंड करू शकता. 500 रुपये का, कारण तिकडे तुमचा चहाचा खर्च त्या 7 दिवसांचा आणि डॉक्युमेंटचा खर्च. Okay, Avanti, can we start with the questions? Can you please start reading the questions? Sure, sir, sure. फिजिकल ट्रेनिंग प्रत्येक मंथ मध्ये अवेलेबल असते का? फिजिकल ट्रेनिंग प्रत्येक मंथ मध्ये नसते. आता ऍज ऑफ नाव तरी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे डिसाइडेड आहे. व्हॉट अबाउट ट्रेनिंग सपोर्ट आफ्टर ऑनलाईन ट्रेनिंग? ऑनलाईन ट्रेनिंग साठी पण सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो, बट दॅट इज ऑनलाईन ट्रेनिंग असतं. ऑनलाईन तुम्हाला मेल आयडी तुम्ही मेल करू शकता आणि त्याच्या अगेन तुम्हाला रिव्हर्ट बॅक जे काय ते प्रश्न मेलवर मिळतील, किंवा जे ग्रुप्स बनवले जातात प्रत्येक ट्रेनिंग बॅचचे, त्या ट्रेनिंग बॅच मधल्या ग्रुपमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, उत्तर तिकडे मिळून जातं. विकास चौधरी विचारतायत, व्हेजिटेबल बद्दल मला करिअर करायचं आहे, कोल्ड स्टोरेज अवेलेबल आहे का युरोप कंट्रीज मध्ये व्हेजिटेबल साठी?
हो, आहेत ना अवेलेबल. रोहित पोटे नेक्स्ट. हा बोला ना सर. सर ऑनलाईन ट्रेनिंग किती मंथ साठी असणार? ओके. ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये तुम्हाला बेसिकली सोमवार ते शुक्रवार असे 3 आठवड्याची ट्रेनिंग असेल. 2 ट्रेनिंग असेल. आणि येस 3 आठवडे. मंडे टू फ्रायडे. मिस्टर अजय ऑन द विचारतायत नेक्स्ट. सर जनरली ऍडव्हान्स किती घ्यायचा? आयडियली मला विचाराल तर तुम्ही बायरला प्रपोज करताना 100% ऍडव्हान्स नाही रेडी झाला तर वर्स्ट केस 20% एलसी वर काम करू शकता. फर्स्ट केस 50% ऍडव्हान्स 50% एलसी, पण एलसी पण इररिव्होकेबल एलसी असते. वैभव सर विचारतायत सर आपल्या टीम बरोबर काम करू शकतो का? हो. तुम्ही जर ट्रेनिंग जॉईन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन होतील, जे आता मी नाही सांगणार. पण नंतर तुम्हाला मी जसं म्हणालो की व्यवस्था करून देणं हे एकमेव इंटेन्शन आहे. हे ट्रेनिंग हे माझं उदरनिर्वाहाचं साधन नाही. माझ्याकडे व्यवसाय आणि पैसे हे इतर बिझनेस मध्ये प्रॉपर येतात. नेक्स्ट. ओके. लक्ष्मण सर विचारतायत फिश सप्लाय साठी लिस्ट मध्ये इन्फॉर्मेशन आहे का? म्हणजे आय थिंक हो आहे. ओके. योजना पाटील मॅम विचारतायत सर इफ एनी फिजिकल संडे विल मिस हाऊ कॅन आय रिकव्हर लेक्चर? इफ एनी एखादं लेक्चर त्यांचं जर का संडेचं मिस झालं फिजिकल बॅचचं, तर मग परत ते कसं बघू शकतील किंवा अटेंड नेक्स्ट करू बॅच शकतील? मध्ये तुम्ही अटेंड करू शकता फिजिकल बॅच मध्ये. आणि विथ एक लेक्चर 2 लेक्चर तुमचे मिस झाले आणि तुम्हाला नेक्स्ट बॅच देअर वोंट बी एन एक्स्ट्रा चार्जेस. जर तुम्हाला सगळं अख्खं ट्रेनिंग परत अटेंड करायचं असेल तर ₹500 फक्त एक्स्ट्रा चार्जेस. अजय सर विचारतायत सर एलसी पेमेंट टर्म एक्सप्लेन करू शकाल का आणि एलसी साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात? एलसी पेमेंट टर्म्स एक्सप्लेन करायला गेलो तर पुढचा अजून 1 तास जाईल. कारण त्यात वेगवेगळे पेमेंट एलसीचे टर्म्स आहेत, एलसीचे फॅक्टर्स आहेत वेगवेगळे. ते एलसी कशी बनवायची, त्यात कसे सिक्युरिटी, काही सिक्युअर्ड एलसी आहेत, काही अनसिक्युअर्ड एलसी आहेत. सो हे ट्रेनिंग मध्ये कव्हर केलं जाईल. निखिल सर नेक्स्ट. विचारतायत सर आतापर्यंत तुम्हाला कोणत्या कंट्रीज आहेत ज्या रिस्क फॅक्टर जास्ती वाटतो एक्सपोर्टसाठी? कुठल्याच नाही. जर प्रॉपर सिस्टम फॉलो केल्यात, मग तुम्हाला माहिती आहे तुमच्या डोक्यात एक आफ्रिकन कंट्रीज असेल, एलसी फेक मिळतात, काय मिळतात. जर प्रॉपर सिस्टम फॉलो केल्या, इंडियन एम्बसीचा तिकडचा प्रॉपर वापर केला, तर कुठल्याच नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आपले उद्यमी महाराष्ट्र, म्हणजे जसं म्हणाल की मी 1 मे पासून मी हे ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅटफॉर्म चालू केले. तर त्याच्यामुळे जगभरात आपल्या उद्यमी महाराष्ट्राचे साधारणपणे 28 देशांमध्ये आपले स्वतःचे स्टुडंट्स आहेत. ज्यांना आपण समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, तुम्हाला एखादी ऑर्डर आली युक्रेनमध्ये, तर युक्रेनमध्ये वी हॅव अ रिसोर्स, वी हॅव आवर ओन उद्यमी महाराष्ट्र स्टुडंट, ज्याला तुमच्याशी कनेक्ट केलं जाईल. यू कॅन आस्क हिम टू गो अँड चेक की तिकडचा बायर जेन्युइन आहे की नाही. यू पे हिम सम नॉमिनल फीस फॉर इट. सो ही गेट हिज, त्यांना त्यांचे रेव्हेन्यू मिळतो, तुम्हाला तुमची सिक्युरिटी मिळते. सो कुठलंच नाही. निखिल सरच विचारतायत मला फूड मार्केट बद्दल तुमचा एक्सपिरियन्स समजून घ्यायचा आहे की अजूनही मार्केट कसं आहे? फूड. येस, फूड मार्केट. ओके. फूड मार्केटमध्ये मल्टिपल गोष्टी आहेत. ऍग्रिकल्चर इज डिफरंट थिंग, ऍग्रिकल्चर प्रोसेस इज डिफरंट थिंग. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर कोविड नंतर किंवा कोविडच्या काळात देखील हे 2 सेक्टर होते की ज्यांनी भारताला बऱ्यापैकी तारलं. सो फूड इज बूमिंग अँड पोस्ट कोविड इट इज बूम ऑन अ नेक्स्ट लेवल. कारण इंडियावरती म्हणजे एक स्पोर्ट्स मॅगझिनचा एक सर्व्हे झाला होता 2017 मध्ये. द सर्व्हे सेड विच कंट्री वुड यू लाईक टू इम्पोर्ट फ्रॉम इन्स्टेड ऑफ चायना. चायनाच्या बदल्यात तुम्हाला कुठल्या देशामध्ये प्रोडक्ट इम्पोर्ट करणं इच्छिता. हा सर्व्हे झाला होता 180 देशांमध्ये आणि 180 देशांमधले टॉप 30 जे इम्पोर्टर्स आहेत त्यांच्याबरोबर सर्व्हे झाला होता. 36.3% वोट्स वर फॉर इंडिया विच वॉज मॅक्सिमम. म्हणजे जग आपल्याकडनं विकत घ्यायला तयार आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण विकायला तयार नाही आहोत कारण आपली लोक अजून सिस्टमॅटिकली ट्रेंड नाहीये. सो वी हॅव गॉट ह्यूज लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. नेक्स्ट.
मिलिंद सर विचारतायत कन्साइनमेंट लॉक करायच्या आधी फिजिकल इन्स्पेक्शन करतो एक्साइज ऑफिसर की ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं? डिपेंड्स. त्याला बरेच फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये. मेजर ऑनलाईन इन्स्पेक्शन हा खूप रेअरली फॅक्टर होतो. फिजिकल इन्स्पेक्शन होतात. इन्स्पेक्शन होतीलच असं काही कंपल्सरी नाहीये. ते त्या मोमेंट प्रमाणे त्या सिनारिओजवर डिपेंड करतं. रोहित सर विचारतायत पार्शल पेमेंट ॲट द टाइम ऑफ ऑर्डर आणि रिमेनिंग आफ्टर डिलिव्हरी अशी सुविधा ऑरेंज आणि बनाना एक्सपोर्ट्सला अवेलेबल आहे का? हो. आहे. आपल्या साऊथ ऑफ इंडियामध्ये बनानामध्ये आपण म्हणतो ना ऍग्रीकल्चर किंवा पेरिशेबलला ऍडव्हान्स नाही मिळत. बँगलोर, केरला या 2 ठिकाणी मी कमीत कमी प्रत्येक ठिकाणी 50 ते 60 लोकांना भेटलेलो आहे, की जे लोक 100% ऍडव्हान्स ऑन पेरिशेबल प्रोडक्ट वरती काम करतात. आणि घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी फरक नाही पडत अशा हिशोबाने काम करतात आणि तरी ते लोक करोडोनी कमवतात. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो महाराष्ट्रामध्ये, अरे आलाय ना दुबईवरनं, काय पैसे देणार तो पैसे बुडवणार नाही, असे करून आपले लोक बुडतात. आपल्याकडे तो जो फॅक्टर ना काय म्हणतात फॉरेनर्सच्या बाबतीतले अट्रॅक्शन, त्याचा काही लोक गैरफायदा घेतात. सो येस 100% ऍडव्हान्स वरती पण काम पॉसिबल आहे. नेक्स्ट. रोहित सरच विचारतात प्रॉडक्टची प्राइस कशी डिसाईड करायची दुसऱ्या देशातील लोकांसाठी हे कव्हर होणार आहे का कोर्समध्ये? हो, तो प्रॉपर त्या एका दिवसामध्ये 3 तास पूर्ण कम्प्लिटली त्याला दिले जातात की प्रोडक्टची कॉस्ट कशी ठरवायची, त्याच्यामध्ये प्रॉफिट्स किती काढायचे, नंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कशी काढायची, हे सगळं बायफर्केटेड तुम्ही काढू शकता आणि ते ट्रेनिंग मध्ये कव्हर केलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करण्यासाठी समजा तुम्हाला आता एक्सपोर्टचा ई पण माहित नसेल, तर बाय द एंड ऑफ द ट्रेनिंग तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये तुम्ही टेक्निकली जे आहे ते कम्प्लीट मास्टर असाल, ही गॅरंटी आहे माझी. वैभव सर विचारतात सर फॉरेस्ट रिलेटेड प्रॉडक्ट्स जसे शॅलेक विषयी इन्फॉर्मेशन मिळेल का? हो, तुमच्या प्रोडक्ट प्रमाणे तुमच्या इंडस्ट्री प्रमाणे ट्रेनिंग दिलं जाईल. एक ट्रेनिंगचा भाग असेल जो जनरलाइज्ड असेल. लास्ट डेला एक प्रॉपर क्वेश्चन आन्सर सेशन केलं जाईल. ऑफकोर्स प्रत्येक सेशन नंतर एक क्वेश्चन आन्सर सेशन होणारच, पण लास्ट डेला तुमच्या इंडस्ट्री प्रमाणे पण काही स्पेशलाइज डे असेल तरी ते दिलं जाईल. आणि समजा तुम्हाला असं वाटलं की 7 आठवडे आम्हाला पुरले नाहीत, आम्हाला अजून एक दिवस एक्स्ट्रा हवाय, आय डोंट माइंड डुईंग दॅट. तुम्हाला इंडस्ट्री प्रॉपरली समजणं हा एकमेव इंटेन्शन आहे याच्या मागचं. सो विथ एव्हरी इंडस्ट्री मॅक्सिमम प्रश्न तुमच्याकडनं जेवढे येतील ना तेवढं वी विल बी डिलिव्हरिंग. वी हॅव आमच्या किटीमध्ये भरपूर आहे. आम्हाला जे वाटतं किंवा नवीन जो स्टार्ट करतो त्याला जेवढं आता गरजेचं आहे तेवढं आपण सपोर्ट देतो. पण नंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 3 वर्ष दर महिन्याला 1 दिवस वी विल बी मीटिंग. सो आता समजा तुम्ही कम्प्लीट इंडस्ट्री समजलात, नेक्स्ट मंथ पण तुमचं प्रोडक्ट डिसाईड झालं, तर त्या प्रोडक्ट बद्दलचे डिटेलिंग तुम्ही त्या फॅकल्टीला किंवा मी असेल तर मला समोरासमोर विचारू शकतो. So this is a lifetime affair. This is not a one-time affair. Next. लक्ष्मण सर विचारतायत की त्यांचा स्वतःचा फिश सप्लायचा बिझनेस आहे, सो ते फिश एक्सपोर्ट करू शकतात का इंडियामधून? हो, खूप चांगला स्कोप आहे, खूप मोठा स्कोप आहे फिश मध्ये. आशिष सर विचारतायत पिकल्स, स्पाइसेस, जॅम, डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स यांना इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगला स्कोप आहे का सर? यामध्ये कंपॅरेटिव्हली आपल्याकडील मार्केटपेक्षा जास्ती रेट मिळतात का? ओके, डिहायड्रेटेड मध्ये मी स्वतः काम करतो. डिहायड्रेटेड गार्लिक, डिहायड्रेटेड अनियन, गार्लिक पावडर, गार्लिक म्हणजे डिहायड्रेटेड मध्ये जे काय गार्लिक आणि अनियन मध्ये होतं त्यात मी सगळ्याच्यात काम करतो. साधं उदाहरण सांगतो. नाशिक मधला कांदा ज्यावेळेस 4 आणि 5 रुपयाला होतो त्यावेळेस आम्ही नाशिक मधला कांदा उचलतो, तो डिहायड्रेट करतो, त्याच्यावरनं प्रोसेस करून समजा 5 रुपयाला कांदा मिळाला, 4 किलो 4.5 किलो कांदा आपण पुढे 5 किलो कांदा डिहायड्रेट केल्यानंतर 1 किलो डिहायड्रेटेड प्रोडक्ट बनतं. म्हणजे 5 किलो लागले तुमचे 25 रुपये. त्याच्यावरती प्रोसेसिंग कॉस्ट साधारणपणे 8 रुपये जाते, म्हणजे झाले 32 रुपये, 33 रुपये. त्याच्यावरती तुमचं पॅकेजिंग, मार्केटिंग, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे सगळं मिळून पकडा 10 रुपये गेले, म्हणजे 42 रुपीज. अजून 3 रुपये मिसलेनियस कॉस्ट पकडा, म्हणजे 45 रुपीज. हे प्रोडक्ट 180 रुपये किलोनी दुबई मार्केटमध्ये विकलं जातं. तो मला विचाराल तर ऍग्रीकल्चर पेक्षा जास्त पैसा कशात? ऍग्रीकल्चर प्रोसेस मध्ये. नेक्स्ट. स्वप्नील सर विचारतायत सर चंदन किंवा महोगनी वूड एक्सपोर्ट मध्ये किती स्कोप आहे? चंदन
येस. पडू पण नका त्या प्रोडक्ट मध्ये. त्यात खूप 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 रेस्ट्रिक्शन आहेत. खूप सर रेस्ट्रिक्शन. येस. सर क्वेश्चन संपलेले आहेत आता आपले. आता एक प्रश्न आहे, कोर्स कम्प्लीट झाला हां, का कोर्स कंप्लीट झाला की तुमचा सपोर्ट कधी परत राहणार? आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर ऑल टाईम तुमचा सपोर्ट असणार का? जर तुम्ही ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घेतलं तर सपोर्ट 6 मंथ पर्यंत असेल. जो सपोर्ट कम्प्लिटली ऑनलाईन असेल. आणि जो फिजिकल बॅचला ऍडमिशन घेतलं तुम्हाला सपोर्ट 3 वर्षापर्यंत असेल. लाईफ टाईमची गॅरंटी मी माझी स्वतःची नाही देऊ शकत. तर सपोर्टची कशी देऊ? सो लाईफ टाईम सपोर्ट असा प्रकार, हे सगळं गिमिक आहे, खोटा प्रकार असतो जे लाईफ टाईम सपोर्ट म्हणतात. 3 वर्षापर्यंत देईन, पण त्याच्यामध्ये इट वुड बी व्हेरी क्लिअर की तुम्हाला ज्यावेळेस तुमचं फिजिकल मीटिंग असेल त्यावेळेस तुम्हाला सपोर्ट दिला जाईल. प्लस तुम्हाला मेल्स असतील, त्या मेल्सवरती तुम्ही मेल करून तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊ शकता. प्लस तुमचे जे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये पण तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. सगळ्या ग्रुपमध्ये मी स्वतः असतो, माझा पर्सनल नंबर त्या ग्रुपमध्ये असतो. यू कॅन कॉल मी एनी टाइम. एक नंबर तुम्हाला डेडिकेटेडली दिला जाईल, जो नंबर तुम्ही 10 ते 7 या वेळामध्ये कधी कॉल करून तुम्ही त्याच्यावरती तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. सो इंटेन्शन जसं मी म्हणालो, तर माझं इंटेन्शन क्लिअर आहे. ट्रेनिंग देणं हे इंटेन्शन नाही, तुमचा बिझनेस चालू करणं माझं इंटेन्शन आहे. आणि मला जाण्यापूर्वी एकच तुम्हाला सांगायचं की तुमची जर काम करायची तयारी असेल, तुमची जर मेहनत करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करून देण्याची आणि चालू करून देण्याची जबाबदारी डॉक्टर ओमकार माळीची असेल. एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि जर तुम्हाला ट्रेनिंग मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर 9297 909090 या नंबरवरती कॉल करा. किंवा तुम्हाला याची जी लिंक जी आहे ज्या नंबरवरून मिळाली आहे, त्या नंबरवरती तुम्ही जरी कॉल केलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आज रात्री 12 पर्यंत जर रजिस्ट्रेशन केलं फिजिकल बॅचसाठी ₹1000 भरून, तर तुम्हाला तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स उद्योगी महाराष्ट्राकडे काढून दिला जाईल. जर तुम्ही ऑनलाईन बॅचसाठी केलं तर तुम्हाला ओके, अवंती प्लीज फीडबॅक फॉर्म पण टाका. जर तुम्ही ऑनलाईन बॅचसाठी आज घेतलं ऍडमिशन ₹2500 भरून, 2500 प्लस जीएसटी, सो दॅट वर्क्स आउट टू 2950. जीएसटी अगेन तुम्हाला गव्हर्नमेंटकडून रिफंड मिळते. तर तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटिंगचा एक व्हिडिओ, एक स्पेशल व्हिडिओ, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या प्रोडक्टचं कसं करता येऊ शकतं, याचा एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. फीडबॅक फॉर्म तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकलेला आहे. आठवणीने भरा. तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर प्लीज आवडलं म्हणून मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. जर आवडलं नसेल तर आवडलं नाही म्हणून मेन्शन करा. कारण मी जे करू पाहतोय हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच काहीतरी करतो. जर त्यात काही चुकलं असं वाटत असेल तर प्लीज चुकलं असं देखील सांगा. कारण तुमचा खरा फीडबॅक मला अजून हजारो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्वाचं ठरेल. आणि होपफुली सगळ्या जणांना भेटूया ट्रेनिंगमध्ये आपल्या. पुन्हा एकदा जाताना सांगेन की तुम्ही फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. तुमच्याकडे पैसे असतील नसतील, तुमच्याकडे प्रोडक्ट असेल नसेल, तुमच्याकडे बिझनेस आयडिया असेल नसेल, तुम्ही काम करायची तयारी ठेवा, मेहनत करायची तयारी ठेवा. तुमचा व्यवसाय चालू करून देण्याची जबाबदारी या डॉक्टर ओमकार हरिमाळी घेतो. एवढं तुम्हाला शब्द देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.